स्वागत समारंभानंतर विचार मंचावरील उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा स्वागत करून या ठिकाणी या पुरस्काराला गवसणी घालणाऱ्या सर्व पुरस्कारार्थींचं, त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मुद्दामून आवर्जून उपस्थित असलेले शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेचे सहसचिव आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्रीधरजी भोसले सर, आपले या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतो व विचार मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करावंच, तत्पूर्वी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करू 750 वर्षाची गुलामगिरी मोडीत काढून महाराष्ट्राच्या या रयतेच्या माथ्यावरती हिंदवी स्वराज्याचं छत्र निर्माण करणारे या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन, यांच्या पुतळ्यास पुष्पहार्पण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्पण केला जातोय। देशाच्या जडणघडणीमध्ये आपल्या ज्ञानदानाच्या माध्यमातून अनेक बालचिमुकल्यांच्या मनावरती संस्काराची आणि संस्कृतीची बीजारोपण करून त्यांच्या व्यापकतेला, त्यांच्या सुप्त गुणांना वाट मोकळी करून देणारे या देशाचं सगळ्यात मोठं आधारस्तंभ झालं म्हणजे शिक्षक होय। याच शिक्षकांचा सन्मान करावा, त्यांच्या समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने आयोजित शिक्षक सन्मान सोहळा आदर्श पुरस्काराचे वितरण या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतं। धन्यवाद। यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की ज्येष्ठ तत्वज्ञ ज्यांच्या जन्मदिनांना विनंती करतो की सदर कार्यक्रमाची अध्यक्ष निवड आपण करावी। शिक्षक दिनानिमित्त आयोजित या पुरस्कार सोहळ्याचे आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय लक्ष्मणराव डोबळे सर यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी दामाजी परिवाराच्या वतीनं विनंती करतो आहे। धन्यवाद गुरुजी। खरं तर शिक्षक म्हणला की समाजाचा शिल्पकार असतो। टीचर इज द आर्किटेक्ट ऑफ सोसायटी असं म्हटलं जातं। कोणत्याही नवीन गोष्टीचा प्रारंभ हा शिक्षकांच्या संकल्पनेतून, त्यांच्या विवेकातून साकार होत असतो। नेमका या दिवसाची पार्श्वभूमी काय, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो ज्येष्ठ गुरुवर्य भीमराव मोरे सरांना विनंती करतो की सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी या शिक्षक दिनाच्या निमित्तानं मंगळवेढा पत्रकार संघ, दामाजी एक्सप्रेस आणि स्वाभिमानी छावा याच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, आपण सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक, शिक्षिका, शिक्षिकेतर आमचे काका आणि सर्वच मान्यवरांना या ठिकाणी या पत्रकार संघातर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक हाडाचे शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, अध्यापक, भारताचे पहिले उपराष्ट्रपती, 1962 ते 66 पर्यंत भारताचे राष्ट्रपती, या सर्व गोष्टी करत असताना शिक्षक हा या समाजामध्ये अत्यंत उच्च स्थानावर असलेली ही एक व्यक्ती आहे हे त्यावेळेला त्यांनी मान्य केलेलं होतं। आणि केवळ शिक्षकामुळे समाज घडू शकतो। समाज घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची असते आणि त्यामुळे ह्या समाजाच्या अग्रभागी हा शिक्षकच आहे, त्याचा सर्वत्र सन्मान झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी केवळ आपल्या देशातच नव्हे तर पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा या बाबतीबद्दल असलेलं प्रबोधन त्यांनी केलेलं होतं। शिक्षक हा समाजातील सर्वांचा गुरु आहे
आणि समाजाची घडवण्याची जबाबदारी ही पूर्वाधिकालापासून समाजावर दिलेली आहे, हे त्यांनी केवळ आपल्या देशात नव्हे तर परदेशात सुद्धा हे सांगण्याचं काम, प्रबोधन हे त्यांनी केलं. आणि म्हणून त्यांच्या या केवळ या प्रबोधन केलेल्या कार्यामुळं त्यांच्या पश्चात 5 सप्टेंबर हा दिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा, अशा प्रकारची या शिक्षक दिनाची असलेली पार्श्वभूमी आहे. आपल्या तालुक्यामध्ये आपले प्रतिनिधित्व ज्यांनी गेले 20 वर्षे अगोदर केलेलं आहे ते पण हाडाचे शिक्षकच होते, प्राध्यापक होते. आणि योगायोगाचं असं आहे की आज ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. शिक्षकांची असलेली जबाबदारी आणि शिक्षकांच्या मधून जो समाज घडतो याबाबत ते आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. परंतु डिगाबापू आणि आमचे जे पत्रकार संघामध्ये असणारी जी मंडळी आहेत त्यांनाही कृतज्ञता कायम आहेच की शिक्षक हा या समाजामधला अग्रभागी असावा आणि तो समाजापुढे आपण घेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून गेल्या 7-8 दिवसापूर्वी आमच्या सर्व मंडळींची चर्चा झाली आणि त्याच्यातून एक व्यक्ती तालुक्यातून निवडून काढली. शिक्षकामध्ये सुद्धा शिक्षकेतर आहेत आणि सगळ्या शिक्षकाचं कल्याण करणारे काका आहेत. त्यामुळे काकांचंही नाव आम्ही त्यामध्ये प्राथमिक स्तरामध्ये असलेले, माध्यमिक स्तरामध्ये असलेले आणि उच्च माध्यमिक स्तरामध्ये असलेले या सर्व शिक्षकांना आपण आपल्या या परिवारातर्फे आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करूया. या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात, मान्यवरही या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. जय हिंद. या शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन कार्य करणारे, शिक्षण क्षेत्रामध्ये अत्याधुनिक कार्य करणाऱ्या गुरुजनांचा गौरव या ठिकाणी होतोय. खरंच हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. या ठिकाणी शब्द जैसे कल्लोळ अमृताचे हे व्याख्यान संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देणारे शब्दप्रभू सन्माननीय प्राध्यापक सुरेशजी पवार गुरुजी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर संत कबीर आपल्या दोह्यामध्ये एका ठिकाणी असं लिहून जातात कि भूख लगने से खाना खाना ये कृति है, भूख लगने से खाना खाना ये कृति है, भूख न लगने से खाना खाना ये प्रतिकृति है, मगर स्वयं भूखा रह के आए हुए अतिथी को खाना खिलाना ये तो भारतीय संस्कृती है. कोणत्याही कार्यक्रमाचे अतिथी हे भगवंताचं रूप असतं आणि या भगवंता रूपांचा यथोचित सन्मान करणं ही कोणत्याही कार्यक्रमाचं औचित्य समजून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणराव ढवळे सर यांचा सन्मान दैनिक रामाजी एक्सप्रेसचे संपादक सन्माननीय बापूंनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. संपादक आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक सन्माननीय दिगंबर बापू भगरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर मंगळा पंचायत समितीचे 16 आदर्श पुरस्काराचे वितरण या कार्यक्रमाप्रसंगी विचार मंचावरती उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा छोटेखानी सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. मंगळवेढा नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्राध्यापक सन्माननीय निशिकांतराव प्रचंडराव साहेब यांचा सन्मान सुलेमानजी तांबोळी सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. मंगळवेढा नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी प्रचंडराव साहेब यांचा सन्मान दैनिक दामाजी न्यूजचे निवेदक सन्माननीय सुलेमानजी तांबोळी सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर संघाचे उपाध्यक्ष प्रशांतजी माळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर महाराष्ट्र राज्याचे शिक्षण नेते आमचे मार्गदर्शक सन्मानित शेळेकर या ठिकाणी छेडेगुरु गुरुजींचा सन्मान मोरे सरांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. यानंतर सुप्रसिद्ध व्याख्याते महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासक सन्माननीय शाहू सतपाल साहेब यांनाही विनंती करतो की आपण छोटेखानी होणारा हा सन्मान स्वीकारावा. दिगंबर बापू भगरे यांना नेतृत्वाने शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे सन्माननीय प्रशासक साहेबांचा सन्मान या ठिकाणी दिगंबर बापू भगरे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. यांनी करावं. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले माजी उपनगराध्यक्ष
त्याचबरोबर ज्ञान विज्ञान सुसंस्कार यासाठीच शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षण पण होतो आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव श्रीधरजी भोसले सर यांचा सन्मान या ठिकाणी करावा. नूतन विद्यालय मंगळवेढा या ज्ञान मंगळवेढा कृषी विभाग आणि सभाटिंब सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन. प्रथमतः सर्वांना शिक्षक दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं आयोजित आजच्या या शिक्षक गुणगौरव समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे सर, नगरपालिका कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय निशिकांत परचणराव साहेब, त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सभापती आमचे मार्गदर्शक आदरणीय नंदकुमार पवार वकील साहेब, जडे सर, माजी शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीड साहेब, त्याचबरोबर नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी शाहू सतपाल साहेब, उपस्थित सर्व सन्माननीय पुरस्कार प्राप्त शिक्षक बंधू भगिनी. प्रथमतः दैनिक दामाजी एक्सप्रेसनं आज ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचं प्रयोजन केलेलं आहे त्या सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर आज सर मंगळवेढ्यामध्ये कुठलाही कार्यक्रम माझ्या माहितीला नाही. एकमेव दिगंबर भगरे आणि त्यांची सर्व टीम यांनी मंगळवेढ्यामध्ये शिक्षक दिनाचा औचित्य साधून शिक्षकांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरंच मनापासून आनंद वाटला. दैनिक दामाजी एक्सप्रेस असेल, दैनिक स्वाभिमानी छावा असेल, मंगळवेढा शहर असेल, दामाजी न्यूज असेल, या सर्व टीमनं शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे. निश्चित तुम्हा सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. कारण वर्तमानपत्र काढणं, ते चालवणं, जाहिराती गोळा करणं इथपर्यंत न राहता दिगंबर भगरे असतील, ज्ञानेश्वर भगरे असतील, मोरे सर असतील, त्यांची सर्व टीम असेल, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही एक उदात्त भावना ठेवून शिक्षकांचा सन्मान असेल, अभियंत्यांचा सन्मान असेल किंवा मंगळवेढ्यामध्ये जे काही चांगलं घडतंय त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून त्यांना प्रेरणा देण्याचं काम, त्यांची ऊर्जा वाढवण्याचं काम, त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम निश्चित दिगंबर भगरे आणि त्यांची टीम करते. ही निश्चित मंगळवेढ्याकरांच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची, अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे. आज शिक्षक दिन, शिक्षक दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम होतोय. या ठिकाणी अनेक जण बोलणार आहेत. सर, तुम्ही ज्या वेळेला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होता किंवा शिक्षकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं फक्त शिक्षक दिना दिवशी शिक्षकांचा सन्मान असं न होता कायमस्वरूपी शिक्षकांचा सन्मान होणं गरजेचं आहे. मंगळवेढा तालुका ही संतांची भूमी, गुणवंतांची भूमी, ज्वारीचं कोठार आहे तसं गुणवत्तेचं कोठार देखील आहे. एक मंगळवेढ्याचा शिष्यवृत्तीचा पॅटर्न परचणराव साहेब पूर्ण राज्याला मार्गदर्शक असा आहे. नगरपालिका शिक्षण मंडळाचे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील किंवा जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा यांचे शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील, निश्चित स्पर्धेच्या युगामध्ये मंगळवेढ्यातील विद्यार्थी निश्चित सगळ्यांच्या पुढे आघाडीवर आहेत. आणि हे सर्व होतंय कशामुळं तर इथले शिक्षक, पालक, विद्यार्थी, प्रामुख्याने BLO असेल, सध्या चालू असलेलं मतदान ओळखपत्र आधार कार्डला लिंक करणं असेल. मित्रांनो, तसं तर सर हे शिक्षकांचं काम नाही. शिक्षकांना पूर्ण वेळ 24 तास त्या विद्यार्थ्यांच्या समोर कसं ठेवता येईल, गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांना पूर्ण मोकळी कशी देता येईल हे खरं तरी सगळ्यांनी, आणि आज याचा उठाव मी या ठिकाणी आवर्जून सांगेन समाजामधून झाला पाहिजे. कारण
जे काय शासनामध्ये जे काय शिक्षण मंत्री असतील, ग्रामविकास मंत्री असतील, नगर विकास मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दुपारी 1:30 ते 2:30 या वेळेमध्ये शिक्षकांशी संवाद साधण्याचं ठरवलेलं आहे. आम्हाला खरंच आनंद वाटला. एक चांगल्या पद्धतीची योजना त्यांनी आज सुरू केलेली आहे. अनेक प्रकारच्या अडचणी आहेत, त्या अडचणीवर मात करून आपल्याला सर्वांना पुढे जायचं आहे. फक्त शिकवू द्या, मुलांना शिकवू द्या आणि शिक्षकांना शिकू द्या आणि मुलांना शिकू द्या. या पद्धतीनं जर काम केलं तर निश्चित भारताची भावी पिढी उज्ज्वल घडणार आहे. 21व्या शतकाला सामोरं जात असताना निश्चित आज आपण जो शिक्षक दिन साजरा करतोय, वर्तमानपत्रामध्ये मी सर वाचलं की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार गेलेला होता. त्या मित्रपरिवाराला त्यांनी सांगितलं की माझा वाढदिवस फक्त इथपर्यंत साजरा न करता पूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून तो साजरा करण्यात यावा. तेव्हापासून 5 सप्टेंबर 1962 पासून हा शिक्षक दिन अतिशय उत्साहात पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातोय. राष्ट्रपती पुरस्कार, राज्य पुरस्कार, जिल्हा पुरस्कार, तालुका पुरस्कार आणि अशा पद्धतीचे वेगवेगळ्या संस्थांचे पुरस्कार देऊन शिक्षकांना सन्मानित केलं जात आहे. निश्चित शिक्षकांना काम करण्याची ऊर्जा, प्रेरणा, उत्साह वाढवण्याचं काम अशा पद्धतीने केलं जात आहे. दुसरा एक विषय सर महत्वाचा, शिक्षकांचा फोटो वर्गात लावा. आपले गुरुजी हे अभियान महाराष्ट्र शासन राबवतोय. याच्या 2 बाजू आहेत, एक पॉझिटिव्ह बाजू आहे आणि एक निगेटिव्ह बाजू आहे. याचा देखील आपल्या स्तरावरून आता सध्या तुम्ही सत्तेतील एक ज्येष्ठ मार्गदर्शक आहात. आपले गुरुजी याच्या संदर्भानं अनेक वर्तमानपत्रामध्ये, टीव्ही माध्यमामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा केली जाते. निश्चित शिक्षकाला पूर्ण वेळ जर शिकवायची मुभा दिली तर निश्चित एक चांगली पिढी घडणार आहे. ती घडवण्यासाठी तुम्ही सर्वांनी एक चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद आम्हा सर्वांना द्यावा. आणि आज या ठिकाणी एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, संयोजन केलं त्याबद्दल दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या सर्व टीमला, दिगंबर भगरे आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी शिक्षक दिनाचा औचित्य साधून आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अध्यापन वृत्तीमध्ये रुजलेला असतो असाच व्यक्ती म्हणू शकतो. आपण मांडलेली आर्था हे निश्चितपणे शासन दरबारी पोहोचेल आणि आम्हाला शिकवू द्या, मुलांना शिकवू द्या ही आपली तळमळ या कार्यक्रमाचं मला वाटतं डेडलाईन, या कार्यक्रमाचीच खऱ्या अर्थाने अधोरेखित लाईन होऊ शकेल. यानंतर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित झालेले मंगळा पंचायत समिती प्रणित प्राथमिक शिक्षण अधिकारी सन्माननीय लवटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. सन्माननीय साहेबांचा सन्मान ज्येष्ठ मुख्याध्यापक सन्माननीय R.K. जाधव सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. त्याचबरोबर मंगळा लायन्स क्लबचे संस्थापक सन्माननीय शिवाजीराव पवार साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. संयोजकांच्या वतीने त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. लवटे साहेबांचा यथोचित स्वागतपर सन्मान माजी मुख्याध्यापक सन्माननीय R.K. जाधव सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्याचबरोबर शिक्षक सन्माननीय विठ्ठलजी ताटे गुरुजी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलंही या ठिकाणी आम्ही संयोजकाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर धन्यवाद. यानंतर दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं आज या ठिकाणी शिक्षक दिनाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या गुरुजनांच्या गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे सर, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय दादा, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सन्माननीय जावेद साहेब, सन्माननीय शिवाजीराव पवार, आदरणीय जडे सर, या कार्यक्रमाचे दुसरे अतिथी सन्माननीय रणजित माने साहेब, पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय पोपटरावजी लवटे साहेब, आदरणीय प्रचंडराव साहेब, व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर, आज या ठिकाणी मंगळवेढा शहरामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरती अध्यापनाचं अतिशय चांगलं कार्य करणाऱ्या गुरुजनांच्या गौरवाचा एकमेव सोहळा या शहरामध्ये दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं संपन्न होतो आहे. भारताचे माजी राष्ट्रपती
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या अतिशय दोन चांगल्या घटना शिक्षण क्षेत्रामध्ये दादा आम्ही अनुभवतोय त्याच्यामधली एक गोष्ट द्रौपदी मुर्मू यांच्या रूपानं दुसऱ्या एका आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या ज्येष्ठ शिक्षक भगिनीचा देशाच्या राष्ट्रपती पदावरती पुन्हा एकदा सन्मान झाला येत असताना ज्यांनी विद्यार्थी दशेमध्ये घडवलं अशा हरिभाई देवकरांमधल्या आमच्या शिक्षक भगिनींना सरन्यायाधीश महोदयांनी दिल्लीमध्ये विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केलं. मला असं वाटतं या दोन घटना निश्चितपणानं शिक्षकाचा मान सन्मान आणि आदर उंचवणाऱ्या अशा पद्धतीच्या घटना या ठिकाणी आपण बघतोय. समाजाला घडवण्याचं, समाजाला दिशा देण्याचं, समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम शिक्षकांच्या माध्यमातून घडतं. प्राचीन गुरुकुल पद्धतीपासून आजपर्यंतच्या सगळ्या प्रवासामध्ये शिक्षकीपेक्षाच्या बद्दल निश्चितपणानं आदराची आणि सन्मानाची भावना आहे. गुरुजी या शब्दाचं संबोधनाचा अर्थ ज्या क्षणाला कानावरती पडतो त्या वेळेला समाजाची मान आजही आदरानं झुकते अशा पद्धतीचं चित्र आहे. समाजामध्ये काही वेगळ्या गोष्टी जरूरपणानं घडतायत, पण सगळं हे जरी खरं असलं तरी देखील शिक्षकांचं महात्म्य आणि महिमा कधीही कमी होणार नाही. या पार्श्वभूमीवरती आजच्या या शिक्षक दिनाच्या सोहळ्यामध्ये मंगळवेढा शहरामधल्या आणि तालुक्यामधल्या शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करणाऱ्या गुरुजनांच्या गौरवाचा सोहळा या ठिकाणी घडतो आहे. ज्यांनी मला घडवलं ते आदरणीय जडे सर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत आणि ज्यांचा सन्मान होतो आहे ते दोन प्राध्यापक आदरणीय माने सर आणि आदरणीय जाधव सर जे दामाजी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून सेवेमध्ये कार्यरत आहेत. मला चांगलं आठवतं 1994 साली ज्या वेळेला D.Ed होऊन आम्ही दामाजी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला त्याच वेळेला कदाचित 1994 माने सर आणि जाधव सरांच्या नियुक्तीचं होतं. म्हणजे FYला आम्ही प्रवेश घ्यायला आणि त्यांचे प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती व्हायला एकच गाठ पडली. अशा या दोन शिक्षक बांधवांचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आज दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं गौरव होतोय. त्याच्या बरोबरीनं विकास मोरे सर असतील आणि उर्वरित सगळे प्राथमिक आणि माध्यमिक विभागामध्ये कार्य करणारे जे आमचे शिक्षक बांधव आहेत यांच्या गौरवाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. मला असं वाटतं समाजातील चांगुलपणाला सातत्याने पुरस्कृत करण्याचं आणि पुढे घेऊन जाण्याचं काम दामाजी एक्सप्रेसनं सातत्याने केलंय. त्या मांदियारी मधली आजची एक घटना या ठिकाणी या सभागृहामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं होती आहे. या ठिकाणी आदरणीय आलदर सर आहेत. या सभागृहामध्ये येत असताना मोरे सर मी आलदर सरांच्या बरोबर चर्चा केली. एखाद्या शिक्षकाने मनावरती घेतलं आणि ठरवलं तर काय घडू शकतं याचं उदाहरण आलदर सरांचं आहे. कारण भोश्याच्या हायस्कूलकडं प्राथमिक शाळेकडं दोन महिन्याला गेल्या 20 वर्षापासून सातत्याने आम्ही येतोय जातोय. पण आलदर सर ज्या वेळेला त्या ठिकाणी दादा भोश्याच्या हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार त्यांनी सांभाळला तिथपासून अलीकडच्या काळामध्ये ज्या ठिकाणी जे चांगले बदल दिसत आहेत ते चांगले बदल आज या ठिकाणी आलदर सरांच्या माध्यमातून घडलेले आहेत. खरं बघितलं तर या ठिकाणी सगळे माझे परिचित असणारे सहकारी क्रिकेटच्या मैदानावरचे आमचे सहकारी चिंतामणी जगताप सरांचा जसा या ठिकाणी गौरव होतो आहे तसं मगाशी बोलत असताना दोन व्यक्तिमत्वांचा उल्लेख करायचा राहून गेला. त्याच्यामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये आदरणीय BT पाटील सरांच्या पासून त्याच्या पायवाट्यावरती चालत या ठिकाणी आदरणीय लवटे साहेब आणि त्यांची टीम देखील या मंगळवेढा तालुक्यामधल्या शैक्षणिक गुणवत्तेच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आणि एकंदरीत अशा पद्धतीनं चांगलं काम करणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्राला दिशा देणाऱ्या सगळ्या मंडळींचा गौरव या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये होतो आहे. ही देखील एक निश्चितपणानं समाधानाची गोष्ट आहे. ज्या ज्या मंडळींनी चांगलं काम केलं आदरणीय BT पाटील सर आज आपल्यामध्ये हयात नाही तरी देखील ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यक्रम होतात त्या वेळेला आदरणीय सरांची आठवण होते. तशाच पद्धतीचं कार्य या पुढच्या काळामध्ये पुढच्या पिढ्यांना दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीचं काम आपल्या या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या ज्ञानपंढरीच्या वारकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून निश्चितपणानं क्रांतीनं करण्याची आवश्यकता
आज तयार झालेली आहे. आदरणीय सर, आपण पुरोगामी चळवळीमध्ये काम करीत आहात. शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन जात असताना शाहू परिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या गोरगरिबांच्या आणि वंचितांच्या शिक्षणाच्यासाठी एक महाराष्ट्रामधली मोठी शिक्षण संस्था आपण उभी केली. महाराष्ट्रामधल्या समाज सुधारकांनी जातीभेद आणि लिंगभेद या गोष्टीचा प्रकर्षाने विरोध करत शिक्षण ही मूठभर वर्गाची मक्तेदारी नाही तर ती सर्वसामान्यापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी संबंध हयात वेचली. तिथपासून ते आपल्यापर्यंतच्या पिढीनं हा जातीभेद आणि लिंगभेदाची दरी नष्ट करून शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण केलं. पण आज पुन्हा नव्यानं या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची दरी तयार होती आहे. जातीभेदाची लिंगभेदाची दरी साहेब जरी कमी झालेली असली तरी समाजामध्ये ज्यांच्या खिशामध्ये पैसा आहे आणि ज्यांच्या खिशामध्ये अजिबात पैसा नाही ती आर्थिक विषमतेची जी दरी आहे ती आर्थिक विषमतेची दरी या पुढच्या काळामध्ये ज्यांच्या खिशामध्ये पैसा नाही त्यांनी शिक्षण घ्यायचं नाही का अशा पद्धतीचा नकारार्थी विचार पुढे येईल आणि त्या गोष्टीला अधिकचं बळ मिळेल अशा पद्धतीच्या गोष्टी दुर्दैवाने शिक्षण क्षेत्रामध्ये घडतायत. माझे सहकारी श्री चेरेकर गुरुजी यांनी मगाशी या राज्यामधल्या शिक्षक बांधवांच्या व्यथा आणि वेदना मांडत असताना आम्हाला आता शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या असं म्हणण्याची वेळ या महाराष्ट्रामध्ये शिक्षक बांधवांच्या वरती आलेले. 8 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुलकर्णी सर या एकाच विषयावरती महाराष्ट्रामध्ये आंदोलन घडलं. आता पुन्हा 24 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक मोर्चाच्या रूपानं आंदोलनासाठी उतरत आहेत. एकेका बूथ मध्ये 1500 मतदार आहेत दादा आणि या 1500 मतदाराचा आधार लिंक करण्यासाठी वर्ग वाऱ्यावरती सोडून शिक्षकांना घराघरामध्ये जाण्याची वेळ शासनकर्ते जर आणत असतील याचाही विचार कुठंतरी घडला पाहिजे. भाऊसाहेब जास्कर सरकार आमचा एक शिक्षक बांधव जो महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं स्तंभलेखन करतो, टीव्ही वाहिन्यावरच्या अनेक चर्चांमध्ये सहभागी होतो, राज्यकर्त्यांच्या पुढे प्राथमिक शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या वरती 151 कामाचा 151 कामाच्या बद्दलची वेगळी चर्चा आहे. पण शिक्षकांच्या वरती असणाऱ्या 151 अशैक्षणिक स्वरूपाच्या कामाचा बोजा प्रकर्षाने मांडण्याची वेळ आमच्या वरती आलेली आहे. दामाजी एक्सप्रेस जसं प्रबोधनाची भूमिका जरेसर घेत आहे महाराष्ट्रामधलं अग्रगण्य दैनिक महाराष्ट्र टाइम्सनं सलग 4 दिवस मनस्तापाची शाळा या नावानं लेखमाला लिहिली आणि महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या चुकीच्या गोष्टीच्या बद्दलचं जागरण करण्याची भूमिका घेतली. इंडियन एक्सप्रेस सारखी दैनिक या अशैक्षणिक कामाच्या बद्दल आज लिहित आहेत, लोकांचं जागरण करण्याची भूमिका घेत आहेत आणि म्हणून राज्यकर्ते असतील किंवा प्रशासनामध्ये काम करणारे जबाबदार अधिकारी असतील या सगळ्या मंडळींना देखील या पुढच्या काळामध्ये आपली धोरणं ठरवत असताना गोरगरीब आणि वंचित वर्गाचं शिक्षण पुन्हा एकदा भटकणार नाही. परिवर्तनाचं चक्र सुलभ दिशेने फिरवण्यासाठी समाज सुधारकांच्या पिढ्या आयुष्यभर लाभल्या त्या उलट्या दिशेने पुन्हा एकदा फिरण्याचा धोका आज या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो आहे. शिक्षकांचा फोटो वर्गामध्ये लावण्याच्या बद्दलचा उपक्रम मुख्यमंत्री महोदय सर जाहीर करतायत आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षकांची निवड 31,000 पदं आज रिक्त आहेत. केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी आणि शिक्षण अधिकारी या सगळ्या क्षेत्रामधली 70% पदं आज रिक्त आहेत. पर्यवेक्षक यंत्रणा पूर्णपणे थांबलेली आहे आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पुढे घेऊन जाताना आणि शिक्षण व्यवस्थेला दिशा देत असताना या सगळ्या गोष्टीच्या बद्दलचं देखील जागरूकपणाने भान ठेवण्याची आवश्यकता आज तयार झालेली आहे. या शिक्षक दिनाच्या निमित्तानं इथं चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांचा तर निश्चितपणाने सन्मान होतोय पण समाजामध्ये आपा आज वेदना अशी तयार झालेली आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलाला माझ्या पाल्याला चांगला शिक्षक मिळावा पण एकाही पालकाला आज असं वाटत नाही माझ्या मुलानंच तो चांगला शिक्षक व्हावं. हे का वाटत नाही याच्याबद्दल देखील एक धडधडीत प्रश्नचिन्ह आज तयार झालंय आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती समाजामध्ये कितीही वक्तव्य उठल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, साहित्य आणि संस्कृती या सगळ्या क्षेत्रामध्ये जरी अंधार दाटून येत असला तर अंधार फार झाला पणती जपून ठेवा. ती पणती जपून ठेवण्याचं काम शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे ज्ञानपंढरीचे उपासक आणि वारकरी
या पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण मिळून अधिक चांगल्या पद्धतीनं करत राहू एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. शिक्षक दिनाच्या आपल्या सर्वांना अंतःकरणापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय रणजितजी माने साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सन्माननीय दिगंबर बापू भगरे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते माने साहेबांचा स्वागतपर सन्मान या ठिकाणी करावा. मायेची शाल गुलाब पुष्प देऊन हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर वेळेचं आज शिक्षक दिन 5 सप्टेंबर शिक्षक दिन दामाजी एक्सप्रेस वृत्तसमूह अखिल दैनिक स्वाभिमानी शहर यांच्या वतीने आज आपल्या मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त आलं आहे. मला खूप आनंद वाटतो आणि आता ढोबळे सरांना ऐकायला मिळणार म्हणून आनंद पण झाला होता. परंतु असा विचार आहे की मला आलेले फोन बघून दिगंबरजी भगरे यांनी कानात येऊन सांगितलं तुम्ही आता लवकर निघून गेला तरी चालतंय, सत्कार करतो तुमचा, तुम्ही जा म्हणून. जा म्हणण्यापेक्षा त्यांच्या लक्षात आलं की आज जरा थोडा सोमवार असतो आपल्याकडे, बाजार वगैरे असतो आणि पब्लिक वगैरे थोडासा आज जरा जास्त येतं. म्हणजे जनरली इतर दिवशी आमच्या तुलनेत सोमवार निघून थोडासा हेवी असतो. तर सगळ्यांचे मी तुमच्या सगळ्यांचा शिक्षकांचा शुभेच्छा देतो, तुमचेच आशीर्वाद घेतो आणि मी थोडासा येतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. कार्यक्रमाला निवडून आणायचं. त्यावेळेस आम्ही नेकाम काम केलं. 12 वाजेपर्यंत कॉलेज करायचं, नंतर प्रचाराला जायचं. संध्याकाळी 10ला यायचा हा उपक्रम चालू असायचा. त्यानंतर आमदार झाल्यानंतर पुढं शिक्षण मंत्री झाले, पालकमंत्री झाले. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे मित्र ॲडव्होकेट नंदकुमार पवार वकील साहेब, याचबरोबर शिवाजीराव पवार मसापाचे अध्यक्ष जडे सर, याचबरोबर 1985 साली 15/10/1985 दसरा या दिवशी मंगळवेढ्यामध्ये 3रं हायस्कूल ज्यांच्या प्रेरणेतून स्थापन झालं, ज्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं असे त्यावेळेचे गट शिक्षणाधिकारी जागीर साहेब. याचबरोबर या हायस्कूलचं परवानगी मिळाली म्हणून त्यावेळेला पहिला जर फोन ढोबळे सरनी जर कुणाला केला असेल तर आमच्या लतीलाल शेळजींना त्यावेळेस पहिल्यांदा केला होता. याचबरोबर या कार्यक्रमाच्या स्टेजवर मुख्याधिकारी परचंसकर साहेब, याचबरोबर प्रशासन अधिकारी, याचबरोबर माझे सहकारी सुरेशजी जोशी, आप्पासाहेब महालकरी सचिव, याचबरोबर लवठे साहेब, पांढरे साहेब, याचबरोबर या ठिकाणी असलेले माझे विद्यार्थी भीमराव मोरे सर, सुलेमान तांबोळी, आर के जाधव, याचबरोबर याच कार्यक्रमासाठी ज्यांचा सत्कार होतोय असे शिक्षक मित्र माझ्या महाविद्यालयातील. माझा हा शब्द का आला? आमचा नाही, माझ्या महाविद्यालयामधल्या 2 प्राध्यापकाला आणि माझ्या सहकार्याला, एक औदुंबर जाधव आणि याचबरोबर अशोक माने, याचबरोबर माझ्याच जी शाळा पहिल्यांदा 21 जून 1997 साली पहिल्यांदा खाजगी प्राथमिक शाळा पहिल्यांदा मंगळवेढ्यात सुरू केली सर, नूतन मराठी माध्यमिक विद्यालय, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, या शाळेतील माझ्या विद्यार्थ्याबरोबर माझ्या शाळेतल्या शिक्षकाला या ठिकाणी दामाजी एक्सप्रेसनी जो सन्मान पूरक असे माझे शिवाजीराव कोंडुबेरी, याचबरोबर मुख्याध्यापक आलदर सर, याचबरोबर मोरे सर, स्वामी मॅडम, याचबरोबर चिंतामणी जगताप सर, आणि सगळ्यात महत्वाचा एक जर सत्कार कोणाचा होत असेल तर ते नवगिरे सरांचा. शिक्षकांचा सत्कार कोणीही करू शकते, परंतु नॉन टीचिंगचा सत्कार या ठिकाणी जो आयोजित केलाय ते पहिल्यांदा मी दामाजी एक्सप्रेसचे दिगंबर भगरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं
मी ऋणापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि याच बरोबर अशाच प्रकारचे प्रोग्राम तुम्ही भविष्य काळामध्ये सुद्धा करत राहणार यासाठी आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. या ठिकाणी कार्यक्रम करत असताना की जयंतीच्या निमित्तानं सर्वपल्ली राधाकृष्णांच्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मगाशी पवार सरांनी उल्लेख केला की ललित न्यायाधीश सरन्यायाधीश तिथं एका सत्कार करत असताना त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे त्यांना शपथ विधीच्या सोहळ्यासाठी त्यांच्या शिक्षिकाला तिथं बोलवलं जातं. हरिभाई देवपणे ही कौतुकाची बाब आहे. याच बरोबर राधाकृष्णानंतर शिक्षक कोण त्या ठिकाणी राष्ट्रपती झाले नव्हते. परवा या सर्वांनी मिळून राष्ट्रपती पदावर मुर्मू मॅडमना बसवलं हे अत्यंत कौतुकाची बाब आहे. परंतु या सर्वांचा सत्कार करत असताना मगाशी चेळेकर गुरुजी याच बरोबर पवार सरांनी उल्लेख केला शिक्षकांना इतर गोष्टींची कामं दिली जात आहेत. सर तुम्ही मनावर घ्या ढोबळे सर आणि तुम्ही सर्वजण मिळून जर एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांना सांगितलं अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी देऊ नये तर म्हटलं तर 1 मिनिटामध्ये अशा प्रकारचं काम त्यांच्याकडून थांबवलं जाऊ शकते. परंतु खरीच शोकांतिका या प्रकारचे माझ्या मनामध्ये आज सर अनेक वर्ष काम करून सुद्धा तुम्ही शिक्षण मंत्री ज्या वेळेस होता तेव्हापासून आज तागायपर्यंत अनेक शिक्षक विना अनुदान क्षेत्रावर काम करतात. परंतु विना अनुदानावर क्षेत्रावर काम करत असताना माझ्या शाळेतले एक उदाहरण तुम्हाला सांगतो सर. जून 2004 सालापासून आज 22वे साल आहे. 18 वर्ष नोकरी केले अजून ते 20% आहे. हे खरी शोकांतिका आहे सर. कारण या प्रकारचं आहे की आज काय विना अनुदानितवर आले. आज अशा प्रकारचं तुम्ही जर निर्णय घेतला रोगळे सर आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत की या शिक्षकांना जेवढ्या काही इथं महाराष्ट्रामध्ये शाळा आहेत विना अनुदानित असतील काय विना अनुदानित असतील तर सर्व प्रकारच्या शाळा ज्या आहेत 100% अनुदानावर त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करा. आम्ही सर्वजण शिक्षकासहित तुमच्या पाठीशी आहोत. एवढं जर तुम्ही केलं सर मला वाटत नाही इथलं मंगळवेढा तालुक्यातला सर्व शिक्षक तुमच्या पाठीशी आहेत. कालच मी खिडकीत बसून कार्यक्रम ऐकला सावंत सरांचा. इंग्लिश स्कूल मध्ये काहीतरी कार्यक्रम होता. ज्या व्यक्तीने आमदारकीच्या काळामध्ये या विनाअनुदानित शिक्षकासाठी पुण्यामधून मुंबईपर्यंत पायी जाऊन अनुदानाचा प्रश्न मिटवण्याचा जो प्रयत्न केला असे आमदार असणं गरजेचं. कारण या प्रकारचं आहे की शिक्षक आमदार होत असताना शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न मांडत असताना तुमच्या रोलिंग पार्टीचे जरी समजा सरकार असले तर ते बदलण्याची ताकद सुद्धा तुमच्या या शिक्षकांच्या मध्ये असू शकते. हे विसरून या राजकारणाला चालणार नाही. कारण शिक्षक काय करू शकतोय याची जाणीव प्रत्येक या पदाधिकाऱ्याला आहे. परंतु याच बरोबर त्यांची सहनशीलतेचा अंत मात्र या शिक्षकांचा पाहू नये. कारण या प्रकारचं आहे की मध्यंतरी गेल्या वर्षी आपण पाहिलं एका स्मशान भूमीमध्ये आंदोलन केलं होतं एका शिक्षकाने. अक्षरशः शेवटची घटका मोजत असताना वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री तिथं गेल्या आणि सांगितलं तुमचा प्रश्न लगेच मिटवतो. परंतु त्या गेल्या. आता केसकर साहेबांनी हा प्रश्न असंच ठेवत राहिला तर मला वाटत नाही या राजकारणाच्या बाबतचा द्वेष या शिक्षकांच्या मध्ये आज तर आहेच. भविष्य काळामध्ये अशा प्रकारचा द्वेष निर्माण जर झाला तर कोणत्याही राजकारणाला पळती होईल थोडी होईल एवढं लक्षात.
कारण या प्रकारचे आज एवढाच प्रश्न नाही शिक्षकांचा, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत सर. आज मंगळवेढ्यामध्ये मोरे सर आणि दुधाळ सर या दोघांनी खरोखर इथं मंगळवेढ्यामध्ये योगाबाबतचं जे प्रशिक्षण आहे, शिक्षण आहे, या दोघांनी जे सुरू केलं, आज घराघरामध्ये ओमचा गजर येतोय. घराघरामध्ये आज ओम बरोबर आज योगा शिकवला जातोय आणि शिकला जातोय. ही खरोखर कौतुकाची बाब आहे. त्यातल्याच एका शिक्षकाला आज अशा प्रकारचं सत्कार या ठिकाणी मिळते. या निमित्तानं दामाजी एक्सप्रेसनी ज्या व्यक्तींची निवड केलेली आहे, एक सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज, माध्यमिक, याचबरोबर प्राथमिक आणि नॉन टीचिंग अशी जी विभागणी केलेली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. सर सरपाल साहेबांना मला विनंती करायची, याचबरोबर परचंकर साहेबांना मला विनंती करायची, ज्या वेळेस ही खासगी शाळा सुरू केली त्यावेळेला मी पहिल्यांदा सांगितलं, मंगळवेढ्यामध्ये नगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीनं कार्यक्रम करत असताना फक्त शिक्षकांचाच खासगी फक्त नगरपालिकेच्या शिक्षकांचा सत्कार करू नका, खासगी प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांचा सुद्धा गुणगौरव करा असं म्हटल्यानंतर त्यांनी त्यावेळेस होकार दिला. पुन्हा एकदा माझ्या वतीनं थोडंसं भाषण लांबलं गेलंय, परंतु मी शेवटी शिक्षक असल्यामुळं विनानुदानिकच्या शाळेचा एक प्रमुख असल्यामुळं मला वाईट वाटलं म्हणून मी या निमित्तानं मांडलं. पुन्हा एकदा या सर्व सत्कार मूर्तींचं मी शाळेच्या संस्थेबरोबर शाळेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं माझ्या तर तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ज्यांना ज्यांना अशा प्रकारचं सत्कार होतोय अशांचं एक लक्षात घ्या की त्यांच्या दृष्टिकोनातून माझ्या शुभेच्छा आहे. तुम्हाला राष्ट्रपती पारितोषिकापर्यंत पारितोषिक मिळावं या दिवशी, अशा प्रकारच्या त्या कारणासाठी मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. राष्ट्रपती सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्ण यांचा आज जन्मदिन. या जन्मदिनाच्या दिवशी आपल्या मंगळवेढ्यातील दामाजी एक्सप्रेस परिवार, दैनिक छावा परिवार या सर्वांच्या वतीनं मनोर तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा आज या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे. त्या सर्व शिक्षकांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आज या ठिकाणी विशेष म्हणजे शिक्षकांचा प्रत्येक ठिकाणी आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा सत्कार केला जातो, पण विशेष म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्याचाही या ठिकाणी आज सत्कार आयोजित केलेला आहे. यांचे नवगिरे सर, माझ्या माहितीप्रमाणे जुन्यामध्ये माझ्यासमोर फक्त नवगिरे सर दिसत आहेत, बाकी सगळे नवीन शिक्षक आहेत. या ठिकाणी बराच उल्लेख केला. त्या बसल्या बसल्या पवार वकील साहेबांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमासाठी मी उजाळा देण्याचाच प्रयत्न करतोय. या कार्यक्रमासाठी आज आपल्या तालुक्याचे 20 वर्षापासून ज्यांनी आमदारकी या ठिकाणी उपभोगली आणि महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री म्हणून आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते आदरणीय ढोबळे सर, ज्यांच्यासोबत मी पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केलं. त्यावेळेचे सभापती आदरणीय पवार वकील साहेब, शिवाजीराव पवार, आमचे मित्र मसाब शाखेचे महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे अध्यक्ष जडे सर, नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष नगर शिवो माननीय प्रचंडराव साहेब, त्याचबरोबर पोपटराव लोटे साहेब, त्याचबरोबर पांढरे साहेब, प्रभारी गट शिक्षणाधिकारी,
शिक्षक नेते सुरेश पवार सर, त्याचबरोबर शिक्षक नेते संजय चेडेकर, ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले ते सर्व आदर्श शिक्षक शिक्षिका, समोर बसलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी, आदरणीय व्यासपीठ, इथे बसल्या बसल्या पवार वकील साहेबांनी एक आठवण करून दिली आणि एक चित्र दाखवलं त्यांनी व्हॉट्सअपवर. विद्यार्थ्याला शिक्षक केलेलं पूर्वी अंगठे धरायला लावत होते आणि मग मला माझ्या काळातल्या शाळा, माझ्या काळातले शिक्षक आठवले. त्याचे साक्षीदार आहेत. 1984 साली गट शिक्षणाधिकारी मग पहिल्यांदा हजर झालो. पहिले गट शिक्षणाधिकारी, नुकत्याच नवीन पोस्ट निर्माण झाल्या होत्या आणि मी उस्मानाबाद जिल्ह्यातून बदलून इथं पहिल्यांदा आलो. त्यावेळेला सभापती वकील साहेब होते. तो काळ असा होता, आता या समोर बसलेल्या शिक्षकांना कदाचित माहीत असेल पण पाहिला नसेल, कारण त्या काळात शाळा झाडाखाली, मंदिरामध्ये किंवा भाड्याच्या खोल्यांमध्ये भरत होत्या. आजची स्थिती ती नाही. आज तुम्हाला भौतिक सुविधा पुरवलेल्या आहेत, शास्त्र इमारती झालेल्या आहेत, शैक्षणिक साहित्य पुरवलेलं आहे. त्या काळामध्ये शैक्षणिक साहित्य अपुरं असायचं. त्याचबरोबर मला आठवतंय की एका शिक्षकाला महिन्याला साधील खर्चासाठी फक्त 4 रुपये मिळत होते. त्यामध्ये त्या शिक्षकांनी कडू इतर काही साहित्य घ्यायचं, 4 रुपये पुरत नव्हते. असा तो काळ होता. त्या काळामध्ये शिक्षक जे काम करत होते ते समोरचा विद्यार्थी हे दैवत समजून शिक्षक काम करत होते. आता करत नाही असं नाही म्हणत मी, तो काळ सांगतोय. आणि त्या काळामध्ये तो काळ आठवला कारण त्या काळामध्ये शिक्षक मनापासून काम करायचे. त्याची काही उदाहरणं या नगरपालिका शिक्षण मंडळात मी सांगतो. शिष्यवृत्तीचा जो पाया आहे त्या काळामध्ये वकील साहेब सभापती असताना, मी गट शिक्षणाधिकारी असताना त्या काळामध्ये या नगरपालिकेतले शिक्षक आणि जिल्हा परिषदचे काही शिक्षक अतिशय त्यांच्यामध्ये स्पर्धा होती. मला नाव घ्यावंसं वाटतं. त्यामध्ये नगरपालिकेमध्ये कोळेकर गुरुजी असतील, गोरले गुरुजी असतील, या दोघांमध्ये किंवा इतर जे आहेत त्यांच्यामध्ये स्पर्धा असायची. माझी यावर्षी 4 लागलेत ना, पुढल्या वर्षी मी 5, दुसरा शिक्षक म्हणणार मी 5 लावलं तर रेकॉर्ड म्हणणार, अशा प्रकारची स्पर्धा असायची. आणि मला आज सुद्धा सांगावंसं वाटतंय, एक उदाहरण सांगतो की ज्या वेळेला एका शिष्यवृत्तीचा निकाल लागला होता, निकाल बंद पाकिटामध्ये पंचायत समितीमध्ये आला होता. मी बाहेर खिडकीला गेलो होतो. डोरले गुरुजी इतर शिक्षक येऊन थांबले होते की निकाल फोडा म्हणून, पण आमच्या लेखनिकांनी तो फोडला नाही. माझी वाट पाहत होते. गुरुजी रस्त्यातच भेटले. पायऱ्या चढत असताना डोरले गुरुजींनी त्यांनी आत्मविश्वासानं सांगितलं, एवढा आत्मविश्वास होता त्या शिक्षकाला, त्यानं असं सांगितलं, तुम्ही निकाल ना फोडला तरी चालेल, पण मी आज फोडण्याच्या अगोदर सांगतो की माझाच विद्यार्थी जिल्ह्यात पहिला येणार आहे आणि त्याचं नाव आहे आनंदराव सर डोबळे. आणि तो आज व्हिडिओ आहे सांगोला पंचायत समितीचा. म्हणजे असा आत्मविश्वास शिक्षकांमध्ये होता, आज सुद्धा आहे. पण तो काळ असा होता की एवढ्या भौतिक सुविधा नसताना त्या काळामध्ये शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय कष्टानं काम करत होते. हा एक भाग झाला. दुसरं एक उदाहरण कुलकर्णी सरांनी सांगितलं की ज्या वेळेला मी इथं होतो त्यावेळेला सरांचा अनुभव आहे, डोबळे सरांचा. मला आठवतंय कोराळेला मला आणि त्यावेळेला सभापती हे होते बाबासाहेब पाटील. त्यांच्या मळ्यामध्ये ढोबळे सरांनी फोन करून बोलावलं. बदल्यांच्या बाबतीत होतं. बदल्याच्या बाबतीत चर्चा पंचायत समितीचे किती 4-5 सदस्य होते आणि बदल्याच्या संदर्भात बोलावलं. पंचायत समितीच्या गाडीमध्ये मी आणि सर होते, ढोबळे सर होते, आम्ही येत होतो आणि भरा नाक्यानं मला उतरलं आणि एक हातात पाकिट दिलं सरांनी आणि घरी जाऊन फोडा म्हणजे, इथं नका फोड. आणि घरी गेल्यानंतर बघितलं तर ते दामाजी हायस्कूलला शिफारस करण्याच्या संदर्भातलं होतं.
यावर्षी दामाजी हायस्कूलची शिफारस करण्याची वेळ होती आणि ते पत्र मी घरी जाऊन पाहिल्यानंतर सरांनी सांगितलं शिफारस करायची. शिफारस केलेलं पत्र मी आणून दाखवलं. नाही म्हणे असं नाही, असं करायचं. आता मी तर शिक्षणाधिकाऱ्यांना दिलं होतं आणि यांनी सांगितलं बदल करा. प्रशांत पवार नावाचे शिक्षणाधिकारी नांदेडचे होते, त्यांना म्हटलं असं हे पत्र बदलायचं, काय नोकरी करायची आहे का नाही, तुम्ही पहिल्यांदा एक रिपोर्ट देताय, पुन्हा एक रिपोर्ट देताय. सरांचं नाव सांगितलं, सरांनी सांगितलं की हे करायला स्वीकारला त्यांनी आणि त्यांना ते दामाजी हायस्कूल मिळालं. दामाजी हायस्कूलची 25% सरांनी व्यथा व्यक्त केली, ग्रँट मिळत नाही. त्यावेळेला ते मुख्याध्यापक होते, कोण, कुलकर्णी सर. अरे कुलकर्णी सर मुख्याध्यापक होते आणि त्यांनी पहिली तपासणी ही त्यांच्या शाळेची मी केली 25% ग्रँटची आणि त्याला 25% ग्रँट त्या वर्षापासून 100% झाली. दामाजी हायस्कूल आता फार मोठं झालेलं आहे. म्हणजे सरांनी केलेलं काम. त्यानंतर आता जर पाहिलं, आताचा जर काळ पाहिला तर शिक्षकांना सुविधा भरपूर आहेत. शैक्षणिक सुविधामध्ये शैक्षणिक साहित्य आहे, इमारती झालेल्या आहेत, विद्यार्थी आहेत. पण पवार गुरुजींनी आणि चेडेकर गुरुजींनी जी व्यथा व्यक्त केली ती अगदी खरी आहे. कारण आज जर शिक्षकांना काम करायला वेळ मिळत नाही, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला शिकवायला वेळ मिळत नाही. का मिळत नाही तर अशैक्षणिक कामं इतकी वाढलेली आहेत ना. गुरुजी मुख्याध्यापकापासून ते शेवटच्या शिक्षकापर्यंत माहिती गोळा करण्यामध्ये आणि माहिती तयार करण्यामध्ये दिवस जातो. त्या विद्यार्थ्यांना कधी मार्गदर्शन करत. यासाठी आम्ही एक परवा सरांची बैठक झाली आणि त्या ठिकाणी असा निर्णय घेतला की दिल्लीच्या शाळा आणि दिल्लीची हॉस्पिटल किंवा दवाखाने जे शासन कसं चालवतंय, त्या ठिकाणच्या शाळा कशा आहेत हे पाहण्यासाठी एक 75 लोकांची टीम आम्ही दिल्लीला जातोय. त्या शाळा आणि त्या ठिकाणचे हॉस्पिटल दवाखाने पाहणी करण्यासाठी जाऊन कशा चालतात ते पाहण्याचं काम आम्ही करणार आहोत. आता हा एक झाला म्हणजे त्या शाळा कशा चालतात आमच्या तसं पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्याचा शैक्षणिक दर्जा हा 1 नंबर. माझ्या मी पाहतोय तेव्हापासून म्हणजे 84 सालापासून आजपर्यंत आमच्या अनेक शिक्षकांनी पूर्वी 23 विद्यार्थी शिष्यवृत्तीला आले होते, त्यावेळेला आम्ही अतिशय आनंदित झालो होतो. पण आज ती संख्या 100च्या पुढं आहे. या तालुक्याची 100च्या पुढं आहे. म्हणजे एवढी गुणवत्ता या तालुक्याची सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. माझ्या माहितीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता ही 1 नंबर. आणि असं ठरवलंय की त्या ठिकाणच्या शाळा बघून आल्यानंतर या ठिकाणच्या तालुक्याचा एक मॉडेल असावं, शैक्षणिक बाबतीत मॉडेल असावं अशा प्रकारचा विचार सध्या आम्ही करतोय. तेव्हा परत एकदा मी दैनिक एक्सप्रेस, दैनिक छावा आणि दैनिक दामाजी न्यूज या सर्व टीमचं अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण ही टीम फक्त शैक्षणिक कामच करते किंवा शिक्षकांना आदर्श पुरस्कार देते असं नाही. सामाजिक प्रबोधनामध्ये सुद्धा ते अग्रेसर आहे. साहित्यिकाच्या बाबतीत साहित्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हिसाब शाखेच्या मार्फत ते काम करतात. त्याचबरोबर न्यूज सांगितले जातात, त्यांचा गीतांचा कार्यक्रम, असे विविध कार्यक्रम घेऊन ते समाज प्रबोधनाचं काम करतात. धन्य. परत एकदा या दामाजी एक्सप्रेस दैनिक छावाचे आभार मानतो. मला या ठिकाणी बोलून त्याबद्दलही आभार मानतो. भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करूया. याच दरम्यान मंगळवेढा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय बाबूभाई मकानदार यांनीही आपली एक्झिट घेतली. त्यांच्याही आत्म्यास सदैव शांती लाभो हीच आपणा सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. हरिओम. धन्यवाद.
जिल्हाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी जावेद साहेब आणि उन्नती स्वभावाचे सगळ्या विषयात अभ्यास केलेले आपले मुख्याधिकारी मला आवडत शिवाजीराव पवार साहित्य मंगळवेढा तालुक्यामध्ये रुजवणारे आमचे मित्र धडे सर, शेडेकर गुरुजी, मनवड्याच्या महाराष्ट्रामध्ये लौकिक पात्र फेस्टिवलचे आणि छत्रपती मंडळाचे संस्थापक सुरेश पवार गुरुजी आणि आता जावेद साहेबांनी ज्यांची नावं घेतली ते सर्व उपस्थित मान्यवर भरपूर बरीचशी चर्चा झाली आहे. पोटतिडकीनं आपण काय बोललो. मी 1979 साली म्हणजे कॉलेज सोडून आलो आणि निवडणुकीला उभा राहिलो पंचायत समितीच्या. पावसातच पंचायत समितीवर होतो मी. त्यामुळे शिक्षकाचा पूर्ण त्यावेळेच्या अडचणी मला माहिती. आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो होतो सातारला. कर्मवीर अण्णांच्या संस्थेचा काही विचार इथं व्यासपीठावर बसणारे जवळजवळ सगळे रयतशी संबंधित आहेत. रयतमध्ये असताना इथं आले गट शिक्षणाधिकारी म्हणून उस्मानाबाद डोंगरेसर पंढरपूर कॉलेजवर होते. रयतच्या जडेसर बरोड्याच्या हायस्कूलला होते. मला वाटतं तुम्ही सुद्धा शिकला नाही माहिती आहे, पण रयत शिक्षण संस्थेने कर्मवीर भाऊराव पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये जी शैक्षणिक चळवळ सुरू केली ते आज आपण शिक्षणाच्या बाबतीतचा सुगीचा दिवस बघतो. एक भारावलेला काळ होता. कर्मवीर अण्णा स्वतःचं शिक्षण कमी मुलं शिकवायची. 1919 साली पहिल्यांदा कार्याला त्यांनी वसतिगृहाची स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटलांचं शिक्षण पद्धती अवलंब व्हावी असं माझं म्हणणं आहे. सुरुवातीला शाळा काढल्या नाहीत त्यांनी. शाळेत मुलं जायसाठी वसतिगृह काढलं. डीएड कॉलेज पहिल्यांदा काढलं नाही. डीएड कॉलेज काढायचं म्हणल्यानंतर बीएड कॉलेज काढायचं म्हणल्यानंतर आपली मुलं शिकवली, डीएड केली. बापूसाहेब बोरुडेला बीएड साठी त्यावेळेला पीटी होतं, इंग्लंडला पाठवलं. म्हणजे अगोदर त्यांनी पाया भक्कम केला आणि मग शैक्षणिक चळवळ वाढवली. अमेरिकेचे तज्ञ आले भारतात कर्मवीर अण्णांचं कार्य बघताना ते म्हणाले, मला शिक्षण तज्ञ म्हणून गेला लाज वाटते कर्मवीर अण्णांचं काम बघून. ही परिस्थिती आपल्या भारतात आहे. आज आपल्या जवळ दिसते. त्याला काही शैक्षणिक बाबतीत काम करणाऱ्या लोकांनी खूप मोठं योगदान दिलं. डॉक्टर राधाकृष्णन शिक्षक दिन साजरा करतोय. स्टॅलिन ते रशियाला राहत होते सर आणि स्टॅलिनचा असं रोज सुद्धा स्टॅलिन हुकुमशाह तिथलं क्रेमलिन म्हणजे तिथं लोकशाही नावाची चीजच नाही. पण त्यांच्या अंगाला हात लावायचे, त्यांना ते सल्ला द्यायचे, तुमचं डोळं सुरले, तुम्हाला हे करा ते करा. परदेशात जाऊन त्यांनी शिकवलं. शिक्षकाच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत कुलकर्णी सर आपण जे सांगितलं मी पहिल्यापासून याचा विचार करतो. 2005-6 साली धडे सर आपण मुकुडचा अंक काढला होता सुरेश पवार गुरुजी. शिक्षणाच्या बाबतीत काढला होता. अजूनही मी तो मागल्या 1 महिन्यामध्ये वाचला. अजूनही ते तसंच आहे. शिक्षणाच्या बाबतीत क्षणाची विश्रांती नाही, कवडीची पण निष्पत्ती नाही. किती जण आपण फोनवर विचार करतोय मला माहित नाही. शेडेकर गुरुजी आपण बरोबर बोलला, आम्हाला शिकवू द्या आणि मुलांना शिकू द्या. रशियामध्ये विद्यार्थी प्रिव्हिलेज क्लास आहे, त्याची मानसिकता बघून शिकवून त्याला दिलं जातं. आता विना अनुदानाच्या बाबतीत सर आणि जे पार्ट टाइम लागलेले आहेत ते तशाच राहते. पुढे नवीन भरती होते फुल टाइमची. आमच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये एन डी पाटील सर अध्यक्ष होते, चेअरमन होते रयतचे. मीटिंग मध्ये मी अर्धा तास मांडत होतो त्यावेळेपासून माझा तुम्ही 10 वर्ष पार्ट टाइमवर लमसमवर काम करणाऱ्या माणसाला नोकरी देत नाही आणि मला किती घेताय त्यालाच पुण्यात पाठवताय. हा अन्याय आहे. मी नवीन लागलेला दोष देत नाही. विना अनुदान तुम्ही काय उपकार करता का? शासनाची जबाबदारी आहे.
तिथं मंत्र्याला भेटला गेल्यावर शिक्षण संस्थापक म्हणजे चोर आहेत अशी भूमिका त्याची बरेच वेळ नव्हते काही लोकांच्या मुळे ते मागायला आलेत होय ह्याला काय त्यात नाही करायचं त्यांनी उभा केलेला. आज मंगळवेढा तालुक्यात किती आहेत हायस्कूल? डोबळे सर, मी तालुक्याच्या वतीने आपले उपकार मानतोय. आपण या ठिकाणी शैक्षणिक चळवळ वाढवली. मी 19 मी ते करू शकलो असतो, माझा पिंड नव्हता शाळा स्थापन करायला, मला ते जमत नव्हतं. 85ला डोबळे सरांनी आल्यावर पूर्णपणे ताकदीनं महाराष्ट्रामध्ये एक चांगली शिक्षण संस्था उभा केली. हजारो मुलं शिक्षण घेतात, मुलं पायावर उभा राहते. दुर्दैव आहे आपलं, शासनानं प्रत्येक विद्यार्थ्याला शिकायचा हक्क आहे. तुम्ही 7ची तुकडी करताय एका बाजूला, एवढी मुलं असायला पाहिजे म्हणताय, शिक्षक द्यायला म्हणताय, त्या मुलांनी करायचं काय? शिक्षणाच्या बाबतीत मला एक दुर्दैव आहे, आता नवीन शिक्षण मंत्री केसकर साहेब काय शिक्षण मंत्री पद दिल्यावर त्या म्हणल्या कोकणात शिक्षणाचं करण्यासारखं काय नाही. ही मंत्र्यांची उदासीनता, लाज वाटली पाहिजे आपल्याला की शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही म्हणताय कोकणामध्ये म्हणजे राजकारण म्हणून प्रत्येक गोष्ट बघायची का? शिक्षण वेगळं आहे. मंगळवेढा तालुक्यात शैक्षणिक पीठ चांगलं उद्योग साहेब आपण खूप चांगलं काम केलं होतं त्यावेळेला. मला आठवत आहे स्कॉलरशिपच्या बाबतीत आमच्या मरवड्याचे भोसले गुरुजी, दोडले गुरुजी, सोमगोटे गुरुजी, पवार गुरुजी, हा शिष्यवृत्ती ह्या मंडळीने मला वाटतं एक वेळेला महाराष्ट्रामध्ये आपण लोकसंख्येच्या मानाने शिष्यवृत्तीत पहिला आलो होतो. आपण मंगळवेढ्याचा शैक्षणिक दर्जा बरा झालाय. मुलांनी 5-5, 6-6 किलोमीटर जायचं. आज आपण कोणत्या शतकात वावरतोय? एका बाजूला आपण सांगतोय घटनेप्रमाणे बाबासाहेबांनी सांगितले आणि शैक्षणिक सुविधा प्रत्येक विद्यार्थ्याला द्यायची. शिडी बांधली आहे, तिच्या पुढे गवत टाकले, जवळला अडगा बांधलाय. कसं काय? ही खूप मोठी दुरावस्था आहे. आपण सगळ्यांनी, आपण समाजातली करती माणसं आहे, आपल्याला विचार करायचा नेमकं चाललोय आपण कुठं, पुढच्या पिढीचं काय होणार आहे. आज बऱ्यापैकी शिक्षण संस्था झालेल्या आहेत, त्यामुळे मुलं शिकायला चालले, त्यांची प्रगती होती आहे. शिक्षकांना पगार चांगले, मला वाटतं प्राध्यापकाच्या पगाराबद्दल बरेच जण लाभ पुरवते, थोडं जास्त आहे मलाही मान्य आहे. पण शिक्षकांना, प्राथमिक शिक्षकांना गेले त्याला काम करण्यासाठी त्याला त्याचं समाधान असू द्या ना. इतकी मोठी पिढी घडवायची आहे. आणि कॉलेज वगैरे ह्याचं मी काय सांगत नाही. एक आमच्या पशुसंवर्धन खात्यात अमेरिकेचा एक मंत्री म्हणाला होता, जगातले सर्वश्रेष्ठ डॉक्टर हे जनावरांचे डॉक्टर आहेत. कारण त्यांचा पेशंट त्याला काय दुखतंय, कुठं दुखतंय, काही प्रश्न दुखतंय काहीच सांगत नाही, याला ओळखायचं आहे. मराठी शाळेच्या शिक्षकाला हे करायचं आहे. आपल्या घरात कोण सांभाळायला कारवा करते म्हणून शाळेत ढकलून देणारे आपण पालक, त्या शिक्षकांना किती काम आहे. आज मगाशी 153 सांगितले काय तुम्ही, 151 नामांकन कामं तुम्हाला दिली. कसं तुम्ही काम करणार आहे? 24 तास पायाला बांधण्यासारखं आहे. तळातल्या शिक्षणापासून जाऊया, अंगणवाडी सेविका 4-5 हजार रुपये पगार, सगळा सगळं करायचा. शिक्षकांनी ही अवांतर काम करायची. यामुळे दुसरं एक गोष्ट होती आहे, शिक्षकाबद्दलची विनाकारणची मानसिक नाराजी समाजामध्ये निर्माण होती आहे. त्याचा आपण मानू शकतो. आणि या सगळ्या गोष्टी परत एकदा कुठे
कुठेतरी शिक्षणाच्या बाबतीत आपण करू शकणार नाही, आपली ताकद नाही. आणि पदावर चालणारा माणूस करू शकत नाही, कारण जवळच्या माणसाला ऐकावं लागतं. आम्ही त्यावेळेला सर 19 आम्ही निवडून आलो, पहिल्यांदा शिक्षकांबद्दल बसलो. सगळ्या शिक्षकावर अन्याय झालेले, राजकारणात मदत करताय टाका पडवळकरवाडीला. मी प्राथमिक शिक्षकांचा आम्ही काय करतोय, लक्ष्मी दैवडी शिक्षकांचं बाहेर गेलं मदत करताय घराला टाकून नाही त्याला. शिक्षक भीतीने मदत करायला त्यावेळेला काय शिक्षक होते, राजकारण हाताळत होते. आज ते कमी झाले, 2000 सालापासून ते कमी झाले. आम्ही निवडून आल्यावर पहिल्या दिवसापासून आम्हाला शिक्षक नव्हे, गंमत सांगतो सर, 19 आम्ही निवडून आलो आणि शिक्षकाच्या बदल्या प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या, 50% शिक्षकावर अन्याय झालेलं. आणि प्रत्येक संघटना याची 2 संघटना, आमची आहे शिक्षक बदली करा, तो आमची हे करा. सगळं घेऊन बसलो, 2-4 दिवस कसा काय मिळत लागत नाही. मग त्या शिक्षक नेत्यांच्याकडे यादी दिली, तालुक्यातल्या कमी जास्ती यादी दिली, शिक्षकाची यादी दिली आणि तुम्ही बसवून द्या, आम्ही ऑर्डर टाकतो. आणि मग ते म्हणजे नाही तुम्ही करता येते, बरोबर आहे आम्हाला. ब्रह्मदेवाला सुद्धा ते शक्य नाही. आता ज्या ठिकाणी एकच हायस्कूल आहे सर, तिथले शिक्षक संस्था चालकाला जुमानत नाहीत, कारण ही बदली करू शकत नाही म्हणून. डोबळेसारख्याचं दमदूत पडवळकरवाडीवर टाकतो तुला बोलायला लागतील, पण जवाहरलाल हायस्कूलला म्हणता येत नाही. त्याचं काय, या सगळ्या गोष्टीला आपण सातत्याने विचार केला पाहिजे आहे. आणि म्हणून शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही पवित्र काम करतोय आपण. तुमचं काम साधं समजू नका. कसलेला पेट्रोल रंगवतोय म्हणून त्याने स्वतःची मी ती काय माझ्या हातापाला म्हणून तो रंगवतो निघून जातोय, पण ते त्याचं कसं आहे ते आपण सगळेजण करतोय. दिगंबर मी अभिनंदन करतोय. एक सामाजिक भाग असलेला महाराष्ट्रातला तो संपादक आहे, जरा तेही गरजेचं आहे. वेगवेगळे कार्यक्रम सगळे आपण राबवत आहे, साहित्याच्या बाबतीत आहे, सगळ्या बाबतीत सामाजिक भाग ठेवून आपण काम करत आहे. या ठिकाणी आज संकल्प 16 मगाची गुरुजीमध्ये केळकर गुरुजीच्या तालुक्यात एकच झालाय म्हणून असेल. जाणीव कमी झालेली आहे लोकांची. मास्तर आणि शिक्षक जुन्या काळात शिक्षक हा मदत करणारा होता, अजूनही शिक्षक मदत करणारा, पण आपण शिक्षकांनी सुद्धा 85% शिक्षकामुळे शिक्षक पेशा थोडस नावं ठेवायसारखं होतंय. त्या लोकांना आपल्यातल्या लोकांनी समजावून सांगायचं आहे. एक शिक्षक एका वेळेला एका पिढीला बर्बाद करू शकतोय. आमच्या गावात मराठी शाळेला सुरेश पवार गुरुजी तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही. आमच्या हायस्कूलला मुख्याध्यापक म्हणून कोण आले, आमच्यात रईच हायस्कूल आहे, मी करतोय बरोबर एकच आहे तालुक्यात. आणि आमच्या मुख्याध्यापकानं बोर्ड लावला गावात, लिहिता वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच 5वीला प्रवेश दिला जाईल. मराठी शाळेत हायस्कूलमध्ये जाणार शिक्षक कवळले मराठी शाळेचे लिहिता वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश. म्हणजे आम्ही काय केलं, मला मुख्याध्यापकांनी सांगितलं, मुख्याध्यापक म्हणजे मुलं बसूया त्याला बोलूया आणि लिहायला येते का वाचायला येते का बोलूया. जर 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्याला तुम्ही लिहिता वाचता येत नसेल आणि त्याला तुम्ही पुढे पाठवत असाल तर शिक्षक म्हणून घ्यायच्या अशा शिक्षकांना त्यांना स्वतःला थोडस वाईट वाटलं पाहिजे किंवा आपल्याला मी बाकीचा शब्द वापरत नाही, पण आपण ते योगदान द्यायला पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत तर मी इतकं गेलंय, खूप उशीर बोलणार आहे म्हणून मी थोडं सगळं बोला. आपल्याला या ठिकाणी दिवसभर आपण सत्कार केले. आपल्या शिक्षक मंडळी सगळे प्रत्येकाचं नाव घेत नाही, पण चांगल्या पद्धतीने
यादीमध्ये नाव घ्यायची ह्याला सुचावं हे तुमचं काम आहे. आणि म्हणून मंगळवेढ्यामध्ये विखे पाटील सर, यादव सर यांनी खूप मोठे काम केलं. मी 18 मंगळवेढा आलो, कशाबद्दल तरी इंग्लिश कधी वर्गात राहायची सवय नाही, यादव सरांची शिकवणी लावली आम्ही आलो. नुकताच त्यांचा कबड्डी आपण साजरी केली सगळ्यांनी. विखे पाटील सर अप्रत्येक माणूस होता. मी आज सकाळी घरात जाताना कट्टेसर सभा होते आणि आमची एकदम होता. मी त्यांना सर बोलताना बोलतो, आता तुम्ही बोलणार, तुम्ही आता बोला ना दिल्लीत जाणार आहे म्हणून. तो विषय निघाल्यानंतर सकाळी मी त्यांना बोललो, जाऊन या मंगळवेढ्यामध्ये एखादा दवाखान्यात असं मोठं वगैरे करता येईल. ते म्हणले काय म्हणले, इथे एवढं जास्त मागणी वाटत नाही. मी म्हणलं मागणी म्हणजे पेशंट जास्त आजारी पडावे का? तसं नाही. तर त्यांना मी सांगितलं सकाळी, सोलापूरची पंढरपूरची मुलं इंग्लिश स्कूलला शिकायला येत होते का? आमच्या मनोऱ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोलापूरच्या मारवाडी श्रीमंतांच्या महिला बाळंतपणासाठी मंगळवेढ्याच्या मनोऱ्याच्या PSC मध्ये येत होत्या. तुम्ही सेवा कशी देता याच्यावर. आणि म्हणून शिक्षकाने तुम्हाला काय आहे एवढं पोट आहे मिळवू नका. आरेमध्ये समाधान कुठं किती मिळवलं. आता ते हा मारला मिस्त्री टाटा उद्योग समूहाचा अध्यक्ष, परवा सोनाली फोगाट वाढली, आयुष्य आमचा बाबू मकानदार गेला. हातावर होऊन गेलेला तर ठीक आहे, पण काम करणारी तरुण माणसं गेली. आणि आपल्याला समाधान काय, मी स्वतःच करतो की मी तुम्हाला 1 मिनिटात सांगतोय. समोरच्या माणसाच्या ठिकाणी मी आहे असं समजून तुम्ही त्याच्याशी वागा, संपला तुमचा प्रश्न. तुम्हाला हाऊ टू मेक फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल आपण तबो काढण्याची पुस्तक वाचायची गरज नाही. मित्र घेतले लोक आपण काय गरज नाही. मला भेटायला मोरे सर आले, त्यांनी मला काय प्रश्न विचारले, पण मी त्यांच्या जागेला असताना मी त्यांच्याशी वर्तन केलं. संपला जगातला प्रॉब्लेम. बरोबर आजच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण करून समाधान कशात आहे. मोठ्या श्रीमंतीत नाही. अंबानी झोपतोय कधी बघा, मोदी साहेब तिथला झोपते, शरद पवार तिथला झोपते. रोज कुठं जर पाणी लावायला लागते कुणाला, तुमचा शेअर एक मुख्याध्यापक घेतोय, आमचा शेअर प्रत्येक मतदार घेतोय. खूप वाईट आहे. सगळ्यांची माहिती सांभाळायची. तुम्हाला चांगलं मी गुरुजीला पहिल्यापासून तुम्ही एक आदर्श आहे. तुम्हाला दररोज लहान मुलं, तरुणी मुलं, बालबच्चे याच्यामध्ये सांगितलं तर तुम्ही किती रमलं पाहिजे तो विचार तुम्ही केला पाहिजे. तो करावा अशी विनंती करतो. सर्व निवड झालेल्या शिक्षकांचं अभिनंदन करतो. ज्यांना पुरस्कार ही पद्धत एक सांगायची राहिली. यापूर्वी असं होतं, शिक्षकांनी प्रस्ताव द्यायचा, माझी पुरस्कारासाठी निवड करावं. आम्ही ते बदलला. आता काय परिस्थिती मला माहित नाही. प्रस्ताव घेऊन आपण तरी मागायला जायचं, त्यांची तरी द्यायला पाहिजे. अजून सुद्धा हे चुकीचं आहे. मी पात्र आहे माझे करा म्हणून. शिक्षकाचं काम काय हे हाच दोष आहे. आणि म्हणून असं होतं हे बदललं पाहिजे. मला वाटलं होतं ते बदललं. आम्ही प्रयत्न केला होता. मी चांगले काम करतो, पण मी सांगायला लागले याच्यापेक्षा या देशातली वाईट परिस्थिती कुठली नाही. आणि शिक्षणाच्या बाबतीत तर अजिबात होत नाही. एवढीच विनंती करतो. परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो. दिगंबर परत एकदा अभिनंदन करतो. आणि दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करा. इतर कार्यक्रम ज्या कमी झाले तर चालतील, पण शिक्षक विद्यार्थी यांचा कार्यक्रम व्हायला पाहिजे. त्याच्यावर प्रोत्साहन मिळतंय एवढीच विनंती करतो. आणि 2 शब्द संपतो. धन्यवाद. राजकारणाचा आवाज आपण ऐकतच आहोत. अशा वातावरणामध्ये आज दामोजी एक्सप्रेस परिवार यांनी हा जो आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम ठेवलेला आहे, अशा सन्मानप्राप्त सर्व शिक्षक वर्गाचं मी अभिनंदन करतो. आपल्या परिसरामध्ये आपल्या कार्यातून
विचार असेच रुजवावे आणि फुलवावे अशी अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आपल्याला डोबळे सरांचे विचार ऐकायचे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व अतिथी पाहुणे, या ठिकाणी पवार गुरुजी, शेळेकर गुरुजी, प्राध्यापक कुलकर्णी सर, या मान्यवरांनी जी भूमिका मांडली, त्याचबरोबर नंदकुमार पवार सरांनी आणि आपल्या जावीर सरांनी, उपसंचालकांनी जी भूमिका मांडली ती अतिशय चांगुलपणाची, शिक्षकाच्या पाठीवरून हात फिरवणारी होती. आज शिक्षकाच्या शिक्षणाच्या दर्जाबद्दल अतिशय उत्तम पद्धतीची माहिती, आत्मचिंतनाच्या गाभाऱ्यात जाऊन शिक्षणाबद्दलचं मूल्यमापन करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी पार पाडली. भगवान बुद्धाच्या चांगुलपणाबद्दल भगवान बुद्ध हाच धर्माचा विषय घेऊन प्रभाकर कोळेकरांनी, संचालक सिटी युनिव्हर्सिटी सोलापूर, यांनी एक उत्तम पुस्तक लिहिलेलं आहे. बुद्ध हा शब्द कशा पद्धतीनं रूढ झाला इथपासून ते आज या धर्माची गरज काय इथपर्यंत एक अतिशय उत्तम अशा पद्धतीची भूमिका त्यामध्ये मांडण्यात आली. मला हे का सांगावं असं वाटलं आपल्याला, तर अलीकडच्या काळात शोध निबंधाच्या माध्यमातून, अलीकडच्या काळात पुस्तक रूपाच्या माध्यमातून, अलीकडच्या काळात आमचे पहाटेचे मित्र वाचनालयाचे प्रमुख उत्तम अशा पद्धतीची वाचनाची सोय करून देऊन एक चांगले आदर्श मंगळवेढ्यामध्ये निर्माण करत आहे. अशा वातावरणात साधारण 40 वर्षाचा 50 वर्षाचा इतिहास आज आपल्या समोर सर्वांनीच उपस्थित केला आणि शिक्षणातलं वास्तव काय याबद्दल देखील भूमिका मांडली. साधारण वाढदिवसाला दुसरे काही कार्यक्रम घेण्यापेक्षा आपण मुलांना सायकली वाटूया असं मला मंत्री असताना वाटलं आणि आम्ही 300 सायकली मुलांना वाटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची उलटी प्रतिक्रिया आली की सायकली वाटताना तुम्ही मुलगा मुलगी एवढी वाहनाची रहदारी वाटलेली आहे, त्यांना तुम्ही धोक्यात आणताय, त्यामुळं वाहनानच घेऊन चाललेलं चांगलं आहे. आणि विशेषतः यामध्ये नवरा बायको जिथं सर्व्हिसला आहे त्या घरातून त्यांची अपेक्षा होती की माझ्या घराच्या पायरीवरून पोरगं गाडीच्या पायरीवर गेलं पाहिजे, म्हणजे कुठेही त्याची अडचण होता कामा नये. चांगल्या शिक्षणाबद्दल या नवरा बायकोची असलेली आस्था त्याच्यात. अशा या सगळ्या शिक्षणातून आपण 50 वर्षाचा इतिहास आज पुढे आलेला आहे. आणि अशा वेळेला
आज नंदकुमार पवार साहेब, ज्ञानदेव जावे साहेब, शिवाजीराव पवार साहेब, प्रचंडराव, ही सगळी मंडळी आज अतिशय उत्तम पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित झाले आहे. अशा वेळेला आपले रणजित सिंह माने साहेब यांनी देखील या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती दाखवली. चांगला डॉक्टर निकम पासून आसबेपर्यंत, गोखलेंच्या पासून अनेक मान्यवरापर्यंत जे चांगले डॉक्टर इथं काम करतात, मर्दा मॅडम पासून शिर्के मॅडम पर्यंत अतिशय चांगल्या भगिनी अनेकाच्या बाळांपणाला वाट करून देतात. तर ही सगळी डॉक्टर मंडळी यांचं कुणीच कधी कौतुक करत नाही असं दामाजी एक्सप्रेसच्या संपादकाला वाटलं आणि त्यांनी त्या डॉक्टर लोकांचाही मोठा सत्कार केला. ज्यांचं उणे पण आहे, ज्यांच्याबद्दल कुणी लक्ष देत नाही, अशा माणसांना देखील सांभाळण्याचं काम, त्याचं कौतुक करण्याचं काम या निमित्तानं भगरे साहेब सतत करत असतात. उपवासाला काही नसतं, नुसती भगर असली तरी चालते. तसं ज्ञानाच्या क्षेत्रात एखादं जरी उपवास झाला तर थोडीशी भगर असावी, याच उद्देशानं भगरे साहेब या सगळ्या माध्यमातून आपल्याला मदत करतात. हा तुमच्या माझ्या कौतुकाचा विषय आहे. एखाद्या ठिकाणी जर आपल्याला अध्यक्षपदाला माणूसच नसेल तर आम्ही आमचे मनोहरपंत ढोंगळे, थोर विचारवंत म्हणून त्यांना आपण अध्यक्षपदासाठी बोलवायचो. तसं अलीकडं मला हाका मारतात, मी त्या ठिकाणी मी जातो आणि त्या ठिकाणचं सत्काराचा कार्यक्रम करतो. भगरे सरांच्याकडे एक 15-20 पोरांचं तरुण सहकार्यांचं टोळकं आहे. त्याला ते अतिशय गोड नावात थिंक टँक म्हणतात. तर त्यांच्याकडून चर्चा होऊन दररोज सकाळी पहाटे 5 वाजता फिरायला जाणाऱ्या माणसाला काल दिवसभरात काय घडलंय हे सांगण्यासाठी त्यांची दामाजी न्यूज आपल्याला मिळते. त्याच्यानंतर 6 ते 7च्या दरम्यान दरवाजा वाजतो आणि पेपर दरवाजाला थडकलेला असतो आणि त्यामध्ये आलेल्या बातम्या असतात. जिल्ह्याचे पेपर जेव्हा आपण काय घडलंय म्हणून बघायला जातो त्यावेळेला दुर्बीण लावून आपल्या तालुक्याची बातमी शोधावी लागते. पण दामाजी एक्सप्रेस मध्ये तालुक्याशिवाय बाहेरचं काहीच नसतं. त्यामुळं आवर्जून माणसं पेपर विकत घेतात आणि पेपर वाचत असतात. अशा वेळेला किशोर कुमारचा कार्यक्रम असो, रफी साहेबांचा कार्यक्रम असो, लता दिदींचा कार्यक्रम असो, या कार्यक्रमालाही मोठी गर्दी, मोठी रसिकता, मोठा श्रोतृ वर्ग आपल्याला मिळत असतो. हे सगळं करताना आपल्याकडं वाहिलेली काही कुटुंब आहेत. एक 2-4 कुटुंब अशी आहेत जी साहित्याला वाहिलेलीच आहे. त्याच्यामध्ये आपले जडेसर आहेत. आलेल्या साहित्यिकाला चहा देणं, आलेल्या पाहुण्याला गोंजारणं, त्याला स्वागत करणं, या पद्धतीनं ते सतत काम करतात. त्याच पद्धतीनं या सगळ्या गोष्टी उत्तम झालेल्या आहेत. आपल्याकडे असलेली DYSP म्हणून पोलिसांची लेख आहे, ती काम करते. तिला वाटलं हे आपलं ऑफिस चांगलं नाही, हे ऑफिस जरा देखणं असावं, व्यवस्थित असावं, आणि मग SP मॅडमला फोन करून तिचा थोडा विस्तार करून, पोलिसांची लेख असली म्हणून काय झालं, पण तिचाही रुबाब असला पाहिजे. स्वयंपाकघर आपण एवढं चांगलं करतो, मग ऑफिस का चांगलं असू नये, या पद्धतीनं त्याचा एक 4-5 लाखात विस्तार केला आणि आज ते ऑफिस अतिशय देखणं झालेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे आणि उत्तम पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केलेला. असा प्रयत्न करताना रणजित सिंहजी आणि राजश्रीताई या दोघांनी
माय लेकीच्या गळ्यात असलेल्या मंगळसूत्राचा अधिक विचार केलेला. चोरीला गेलेलं सोनं परत मिळवून देण्याबद्दलची भूमिका त्यांनी त्या निमित्तानं मांडलेली आहे आणि त्याला दामाजी एक्सप्रेसनं प्रसिद्धीही दिलेली आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये बहालेवाडीचा कांबळे नावाचा पोरगा, आई बाप रोजंदारीवर कामाला जातात. आमच्या मोरे सरांचे वगैरे सगळ्यांच्या ओळखीचा असेल तर हा बहालेवाडीचा कांबळे नावाचा पोरगा आई बाप मजुरीनं जातात. या पोराबद्दलची कशी माहिती अमेरिकेला मिळाली माहित नाही, पण अमेरिकेनं अतिशय किरकोळ स्वरूपात त्या पोराच्या शिक्षणाला मदत केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे, शिष्यवृत्तीसाठी केवळ थोडके पैसे पाठवले, 70 लाख रुपये त्याच्या शिष्यवृत्तीसाठी पाठवलेले आहेत आणि तो आता अमेरिकेला शिकायला गेले. संधीचं सोनं करण्यासाठी अशा प्रकारची पोरं पुढे येत असतील आणि समाजामध्ये आपलं नाव गाजवत असतील तर त्या कामासाठी देखील निश्चितपणानं आज एक नवं तेज शिक्षणाला यायला लागलेलं आहे. त्याचं मला कौतुक वाटतं. 2022 पासून जे शिक्षणाचं राष्ट्रीय धोरण आलेलं आहे, या धोरणामध्ये लहान मुलाच्या महागड्या शिक्षणाचा, प्राथमिक शिक्षणाचा, या सगळ्याच बाबींचा खूप चांगला विचार केलेला आहे. याच्याबद्दलची माहिती मला वाटतंय प्राचार्य पवार सरांनी अतिशय उत्तम पद्धतीनं 2-4 व्याख्यानातून आपल्या मंगळवेढ्यामध्ये मांडलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आज उत्तम पद्धतीचं काम या ठिकाणी होत आहे आणि असं काम होत असताना आमचे शिवाजीराव लायन्स क्लबचे मालक आहेत. सातत्यानं काही मध्यमवर्गीय जो वर्ग आहे त्यांना एकत्र करून त्याच्या माध्यमातून देखील काही कार्यक्रम घडवत असतात. याचबरोबर हे जे महाविद्यालयाचे 2 शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयाचे 2 शिक्षक, माध्यमिकचे 2 शिक्षक, प्राथमिकचे 2 शिक्षक आणि जनरल शिक्षकामधून 1 शिक्षक, अशा साधारण 9 लोकांना आज या ठिकाणी 11 लोकांना उत्तम पद्धतीनं कौतुक करण्याच्या दृष्टीनं, पुरस्कार देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सर्वांना बोलावण्यात आलेला आहे. अशा वेळेला मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आपल्या राज्याचा काही संबंध नव्हता, परंतु आज नामांकित असलेली अशी जी धरणं आहेत राज्याची, त्या धरणाबद्दलचा विचार असो, अगर भाकरा नांदगड सारख्या धरणाची इस्त्री करणं, शेवटचा हात फिरवणं ज्याला म्हणतोय, त्यावेळच्या लामण दिवेच्या उजेडात शेवटचा हात फिरवताना देखील या मोक्षगुंडमनी ज्ञानाचं वैभव कोणत्या तेजाळलेल्या सूर्याशी स्पर्धा करू शकतं हे जगाला दाखवलं होतं. माझं कर्नाटक, माझं घर अशी भूमिका मांडण्यापेक्षा माझं राष्ट्र, माझा देश या प्रकारची भूमिका मांडली. त्याचबरोबर आपल्या कन्याकुमारी सारख्या ठिकाणी जाऊन धार्मिक माणसं दर्शन घेऊन येतात, परंतु त्या ठिकाणच्या देवालयात संस्कार झालेला नावाड्याचा पोरगा हा ज्या वेळेला संधी मिळते आणि अणु केंद्रामध्ये काहीतरी काम करण्याची संधी मिळते आणि अशी संधी मिळाल्यावर अटल बिहारी वाजपेयींना ते दृष्टीला पडतात. पोखरणच्या त्यावेळच्या त्या सगळ्या कामामध्ये हा मार्गदर्शन करणारा आणि त्याची चुणूक लक्षात आल्यानंतर प्रमोद महाजन विमान घेऊन त्याच्याकडे जातात आणि त्यांना आणून राष्ट्रपती करतात. हा नावाड्याच्या पोराला कौतुक करण्याबद्दलचा विषय असो, अगर मुरगम सारखी एक बचत गटाची निर्मिती करून काम करते, सारा समाज मोहाची पालं गोळा करतोय, सारा समाज मोहासारख्या एका रोजीरोटीमध्ये अडकलेला असताना
त्या ठिकाणी मुरगमने केलेलं काम, तिनं बांधलेलं महिलांचं संघटन हे अधिक चांगलं वाटलं आणि एका आदिवासी लेकीला देशाच्या राष्ट्रपती पदावर बसवण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं। या सर्व गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या तर आज मंगळवेढ्यामध्ये सातत्यानं शिक्षणाचा सरासरी महिन्यातून 2 तरी कार्यक्रम असतात। वेगवेगळ्या पद्धतीनं सतत कार्यक्रम असतात। आमच्या चेळेकरांच्या अध्यक्षाच्या वतीनं, शिक्षक संघटनेच्या वतीनं सतत काहीतरी कार्यक्रम शिक्षणाच्या माध्यमातून घडत असतात, परिसंवाद घडत असतात आणि त्याच्यातून कधी पंचायत समितीवर, कधी नगरपालिकेवर, कधी मारुतीच्या पटांगणात या पद्धतीनं सतत आपण लोकांसमोर येत असतो। अशा वेळेला एक मध्ये असा एक उपक्रम जडे सरांनी राबवला की बापाचं आणि लेकीचं नातं हे कुटुंबाला कसं बांधत जातं। बापाचं आणि लेकीचं नातं सासरला गेल्यानंतर देखील माहेरची वाट कशा पद्धतीनं बघत असतं, या नात्यात गुंफलेली कविता जडे सरांच्या लेखीच्या माध्यमातून ती लोकांच्या समोर आली आणि उत्तम अशा पद्धतीनं त्यातून बाप लेकाचं नातं गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, याच भावनेतून त्या ठिकाणी कार्यक्रम होत गेले। तेही मोठे देखणे झाले। प्रचंड रावांना आवाज नसतानाही आवाजाची त्यांनी प्रॅक्टिस केली आणि गाण्यातून आपण लोकांपुढे जावं, एक छंद आपण जोपासावा म्हणून त्यांनी त्यामध्ये प्रयत्न केला। बगळे सरांनी, आपल्या लहू ढगेंनी, सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी उत्तम पद्धतीनं हे काम आजही मोठ्या हिमतीनं सगळेजण करतायत। लवटे सर आणि जावीर सरांची जोडी आजही मला वाटते ते लवटे आपल्याकडे प्रभारी गट शिक्षण अधिकारी म्हणून नाही बघितलं नाही, तर आजही म्हणजे आम्ही कधी ऑफिस मध्ये गेलो तर ओळख ठेवतात। भिंतीवरचा जुना का फोटो असतो ना, पुसून घेतलेला बरा म्हणून पण सतत एक नातं जपावं, ओळख जपावी या उद्देशानं ते सातत्यानं हे काम करतात। रतिलालजी शेठजी यांचं वैभव मिळालं। ज्या मीटिंगचा उल्लेख कुलकर्णी सरांनी केला तर फक्त आपला शर्ट, नेहरू शर्ट असा पुढे पसरून माझे तुम्ही सगळे शिक्षक आहात, तुम्हाला बोलवलंय, मी जामीन झालोय, त्या पोराला आपण निवडून आणू, या असे हात जोडले आणि आयुष्याचं सोनं झालं। एका तालुक्यात शाळा न निघता अवघ्या 28 जिल्ह्यामध्ये 88 तालुक्यामध्ये शाळा निघाल्या आणि या शाळेत शिकणाऱ्या मुलांची संख्या ही 60,000 मुलं आज या सगळ्या शाळांमधून शिकतायत आणि खर्चही तसाच आहे की केवळ या 28 जिल्ह्यामधल्या 88 तालुक्याच्या विजेचं जे बिल आहे ते 60 लाख रुपये विजेचं बिल येतं, पण एकाही विजेच्या बिलचा पैसा हा ढोबळेच्या सहीनं जात नाही। कोण केलंय काय बघता तिकडे इच्छा एवढं म्हटलं की माझं काम बघते, म्हणजे हे अकाउंट त्या 88 तालुक्यामध्ये माझ्या नावानं अकाउंट नसल्यामुळं कुठलीही नोटीस वगैरे काही तर या अशा परिस्थितीमध्ये दत्तात्रय सावंतचा उल्लेख झाला। माझे खूप चांगले मित्र आहेत। या माणसानं काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु बरेचसे प्रत्येक शाळेचे प्रतिनिधी म्हणून एक शिक्षक आलेलाच आहे। त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मंत्रालयात सचिवाची सही झालेला जो GR असायचा तो GR पवार सर फॅक्स व्हायचा त्या शाळेला आणि तुमचा आजचा आदेश निघालेला आहे असं जोडपत्र देऊन तो कागद मुख्याध्यापकाच्या हातात जायचा। राजकारणी माणसांची गणित फार मोठी असतात, पुरोगामी माणसं दिलेला शब्द पाळतात, त्यामुळं त्यांना ज्यांनी शब्द दिला, ज्यांनी पाळला त्यांची काहीतरी अडचण झाली आणि ऐन वेळेला राजकीय गणित जमवण्यासाठी कदाचित
कदम साहेबांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आपल्या सावंत सरांचा बळी देण्यात आला आणि दुर्दैवानं आपला एक चांगला सहकारी कारण नसताना सेवेतून बाजूला झाला. तरी परंतु त्यांनी काम थांबवलं नाही. अजूनही त्यांचं काम चालू आहे. दत्तात्रय सावंत हे दत्तगुरू म्हणून आपल्या संकटात येतात, आपल्याला मदत करतात. त्यांच्याबद्दलचा उल्लेख केला पाहिजे. त्याचबरोबर सर्वपल्ली राधाकृष्णन, राजेंद्र प्रसाद, अब्दुल कलाम, मुरगम ही सर्वच माणसं आज उत्तम पद्धतीनं काम करत असतील. केवळ तुम्हाला माहिती सांगावी म्हणून ही नावं मी नाही सांगितली. ही सगळी माणसं शिक्षणानंच माणूस मोठा होतो. मुरगू तर ही सगळी माणसं शिक्षणानंच मोठी होतात. शिक्षणानंच माणसाचं व्यक्तिमत्व घडतं आणि शिक्षणामुळंच माणूस तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास करू शकतो. हीच गोष्ट मधु दंडवतेपासून सगळ्यांनी सांगितली. निवडून नाही आलो तरी नाही आलो, भिंतीवर नाव तर लिहून काय असं ते म्हणायचे. त्यावेळेचा विरोधी पक्षाचा काळ होता. कोकणात नुसतं नावच लिहिलं जायचं आणि अशा वेळेला त्यांना त्रास व्हायचा आणि ते म्हणायचे ठीक आहे नाव तरी लिहिलं. अशा परिस्थितीमध्ये आज शिक्षणाबद्दल ज्या गोष्टी मान्यवरांनी इथं सांगितलेल्या, चेडेकरांच्या पासून पवार सरांच्या पर्यंत ज्या गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत, या सर्वच गोष्टी वास्तवाला धरून आहे. शिक्षणाला ज्या पद्धतीनं महत्त्व द्यायला पाहिजे तसं महत्त्व देताना शिक्षणाबद्दलचं नुकसान करण्याचं काम. एक नवा मंत्री आला की त्याच्या मनात जे जे असतं ते राबवतो आणि त्याच्या त्या आधीनं केलेली पाठी पुसून टाकली जाते. अशा पद्धतीनं तिथं काम होतं आणि त्यामुळं त्या मुलांचं नुकसान होत आहे. ही वस्तुस्थिती या ठिकाणी सगळ्यांनी मांडली. मी जाहीरपणानं पवार गुरुजींना विनंती करतो की सर आज जे चाललंय त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती आपण एक पानवर जर लिहून आणली. थोडस म्हातारपणामुळं उंचवट्याची पायरी दिसत नाही, पायरी चुकली की तुमचा बेल चुकतो. तर म्हणून म्हणतोय की तुम्ही जर लिहून आणलं तर आपण दोघं मिळून राज्याच्या प्रमुखाकडे जाऊ आणि त्याबद्दल शिक्षणात मदत करता येतं का असं बघूया. मैल दोड्याबद्दलचं, 4 दोड्याबद्दलचं, पाण्याचा प्रश्न, 40 दोड्याबद्दलचा प्रश्न लावून गेला असता तर निदान शिक्षणाचा प्रश्न तरी मार्गी लावूया म्हणजे पुढची पिढी मला नावं ठेवतो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचं आभार मानतो. कोणताही कार्यक्रम घेतला, बागेतला कार्यक्रम घ्या, दामाजीच्या पुतळ्याजवळ वीरश्रीच्या गाण्याचा कार्यक्रम घ्या किंवा या हॉलमध्ये जिथं नगरसेवक बसतात आणि हा तालुका घडवतात त्या हॉलमधला कार्यक्रम घ्या. अगर पलीकडे आपल्या फाटकातून आत आल्याबरोबर गणेश बागेच्या तिथं कार्यक्रम घेतला तर सतत कार्यक्रमाची गर्दी ही ठरलेली असते. आज देखील एका काटेताईचा तुम्ही सत्कार ठेवलाय तर काटे साहेब त्यांच्या विशेष आलेले, त्यांचा भाऊ मोठा नाही, सगळी माणसं अशी प्रत्येकाची सगळी माणसं आपलेपणानं हा कुटुंबाचा सत्कार आहे असं समजून येतं. सगळी माणसं गोळा झालेली आहेत. सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटावं अशा पद्धतीनं आपण सगळ्यांचा सत्कार केला. आणि आलात का गिळायला म्हणत नाही कुणाची बायको, पण तरी देखील आज बिचारा पुरस्काराचा कागद घेऊन घरात जाईल त्यावेळेला आज सोनं लुटून आलं. तुझा जोडीदार आयुष्यात एवढा मोठा आहे तुला कळला नाही, तालुक्याला कळला असं म्हणायला तुम्ही वातावरण तयार केलं. मी कधी कधी करायचो म्हणून. तर याबद्दल तुमचा आभार मानावे, तुमचं कौतुक करावं. सगळ्यांच्या पाठीवरून हात फिरवणार ज्याला कुणी नाही त्याला दामाजी एक्सप्रेस आहे अशाच पद्धतीनं आपण मदत करताय. म्हणून मी आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो.
शिवाजीराव सगळीच सहकारी मंडळी, शिवाजीरावनाही बोलायचं होतं पण तुम्ही थांबवलं, तर अशा परिस्थितीमध्ये मी सगळ्याचा अंतःकरणपूर्वक आभार मानतो. अनेक कार्यक्रम तुम्ही बघताय, आलायस आभारी, जाताय धन्यवाद. पण चहा देणं वगैरे अशा गोष्टी कोण करत नाही. पण श्रोतृ वर्गाला चहा देऊन श्रोते सज्जनो सावधान, काळ अवघड आहे हे आपण सांगताय, हे अतिशय उत्तम काम आहे. म्हणून मी आपलं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून आपण करावा. उपस्थितांना विनंती आहे की जोरात टाळ्या. प्रसंगी मंत्री आहेत माननीय विद्यालयाच्या ज्ञानपटलावरती पडलेलं हे लेखनच होतं म्हणजे जाधव सरांचं बहुआयामी व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभहस्ते या पुरस्काराच्या माध्यमातून होतो आहे. शिवाजीराव पवार साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण असं उपक्रम राबवून अनेक विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीवरती, राज्य पातळीवरती, त्याचबरोबर राज्य पातळीवरती घडवणारं हे कर्तव्यगार युवा व्यक्तिमत्व म्हणजे जगदीश यांचा सन्मान लायन्स क्लबचे संस्थापक सन्माननीय शिवाजीराव पवार साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून जगताप साहेबांच्या या कार्यकर्तृत्वाला सलाम करावा. यानंतर या ठिकाणी गुरुवेले जडे सरांच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे. या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळ मंगळाचे सहसचिव सन्माननीय श्रीधरजी भोसले सर यांच्या शुभहस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. गेल्या 2 ते 2.5 दशकांपासून शिक्षणाच्या या पवित्र क्षेत्रामध्ये आपलं संपूर्ण जीवन खर्ची घालून अनेक विद्यार्थ्यांना घडवणारं हे एक गौरवशाली व्यक्तिमत्व म्हणजे जयराम अंदरसर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सरांच्या शाळेमध्ये सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफला विनंती करतो की आपण आपल्या मुख्याध्यापनाचा होणारा हा नेत्रदीपक सोहळा स्वीकारण्यासाठी समोर यावं. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. सन्माननीय ॲडव्होकेट नंदकुमार पवार दादा यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. मंगळा पंचायत समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट नंदकुमार पवार दादा यांच्या शुभहस्ते मोरेसर यांचा संपन्न होतो आहे. सोलापूर जिल्ह्याचे शिक्षक आमदार माननीय दत्तात्रजी सावंत यांची सावलीसारखी साथ करून शिक्षणाचं औचित्य साधून संपन्न होतो आहे. जडे सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते माने सरांचा सन्मान या ठिकाणी करावा. शांत, संयमी आणि कार्यमग्न राहून शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचं असं योगदान देणारं हे युवा व्यक्तिमत्व म्हणजेच माने सर यांचा सन्मान या ठिकाणी सहपरिवार सहपत्नी संपन्न होतो. हां जरा एक मिनिट इकडे सर सेंट्रल सर काय माध्यमिक शिक्षण विभाग आदर्श शिक्षक पुरस्कार विकासजी माने सर यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते सुपूर्द केला जातो. यानंतर सन्मान या ठिकाणी त्यांना सुपूर्द केला जातो. मुद्दल मराठी विद्यालयाचे सर्व सहकारी पुढे यायचे आहे. त्याचबरोबर आदरणीय सरपंच साहेब यांनी पुढे यावं. संस्थेचे संचालक सुरेजी सर, मुख्याध्यापिका अवताडे मॅडम, सर्व सहकारी यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं. सरांचं म्हणणं आहे हा जो पुरस्कार मिळाला कोंडुबरे सरांचं म्हणणं आहे की हा जो मला मिळालेला पुरस्कार आहे तो मी माझ्या आईच्या चरणी समर्पित करतोय आणि त्यांची आई सुद्धा या ठिकाणी हा पुरस्कार पाहण्यासाठी उपस्थित आहे. जोरदार टाळ्या वाजवून या पुरस्काराबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूया. धन्यवाद. धन्यवाद सर. माता माऊली दुनिया लावली आईने केलेलं कष्ट, तिने केलेलं समर्पण, तिने दाखवलेली जिद्द, अत्यंत भावनिक अशा वातावरणामध्ये माता माऊलीच्या चरणी हा पुरस्कार अर्पण करून मंगळा तालुक्याच्या शिक्षण क्षितिजावरील हे देखणे व्यक्तिमत्व हा पुरस्कार स्वीकारते. जोरात टाळ्या वाजवून आपण कृषी, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचं अनमोल असं योगदान देऊन
मंगळवेढ्याच्या जडणघडणीमध्ये अत्यंत समर्पक असा मोला उचलणाऱ्या काटे परिवारातील या श्रीमती सुजाता काटे मॅडम यांचा सन्मान मंगळवेढा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय लवटे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सहपरिवार संपन्न होतो आहे. हां सर मुख्य अधिकारी राज्याचे शिक्षक नेते सन्माननीय सुरेशजी पवार गुरुजी, त्याचबरोबर शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आपलं नेतृत्व पणाला लावणारे संजयजी चेडेकर गुरुजी या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व इतर मान्यवरांच्या हा पुरस्कार या ठिकाणी लेंडवे मॅडम यांना सुपूर्द केला जातो. यानंतर प्राथमिक शिक्षण विभाग माननीय सौभाग्यवती महोदया जयश्री सन्माननीय शाहू सतपाल साहेब यांच्या शुभ हस्ते स्वामी मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. धन्यवाद. यानंतर विद्यार्थी शाळेत आल्यापासून समाज सोडायचा विद्यार्थी शाळेत आल्यापासून विद्यार्थी शाळेतून घरी जाईपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत बारीक असं लक्ष देऊन शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये जागरूक असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय नवगिरे सर यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सहपरिवार संपन्न. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक संजय डोंगरे सर, पंचायत समितीचे माजी सभापती तथा संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन